जय जय विठोबा रखुमाये 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 रखुमाये जय विठोबा रखुमाये हरि जय जय डोबा रखुमाये जय 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 डोबा रखुमाये हरि जय जय डोबा रखुमाये हरि जय जय डोबा रखुमाये रामकृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे हरि हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरे हरि हरि जय राम हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवान तो हा माधव बरवान तो हा माधव बरवान तो हा माधव बरवान रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवान तो हा माधव बरवान तो हा माधव बरवान तो हा माधव बरवान रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवान तो हा माधव बरवान तो हा माधव बरवान तो हा माधव बरवान बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा
तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, 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 सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे. जय जय राम कृष्ण, हा जय जय राम जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे. जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे. जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे. जय जय राम कृष्ण. भावबळी विष्णुदास नाही नाश पावत, नाही नाश पावत, नाही नाश पावत. भावबळे विष्णुदास नाही नाश पावत, नाही नाश पावत, नाही नाश पावत. भावबळे विष्णुदास नाही नाश पावत, नाही नाश पावत, नाही नाश पावत. भावबळे विष्णुदास नाही नाश पावत, नाही नाश पावत, नाही नाश पावत. योग भागे घरा येती सर्व शक्ती चालत, सर्व शक्ती चालत, सर्व शक्ती चालत. योग भाग्य घरायती सर्व शक्ती चालती, सर्व शक्ती चालती, सर्व शक्ती चालती. पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंचिल, पुत्रा कोण वंचिल, पुत्रा कोण वंचिल. पित्याचे जे काय धन पुत्र कोण पुत्र कोण वंचित, पुत्र कोण वंचित. योग भागे घरा येती सर्व शक्ती चालत, सर्व शक्ती चालत, सर्व शक्ती चालत. योग भाग्य घरायती सर्व शक्ती चालत, सर्व शक्ती चालत, सर्व शक्ती चालत. तुका म्हणे कडे बैसो तेने असो निर्भर, तेने असो निर्भर, तेने असो निर्भर. गडे बैसो तेने आतो निर्भर, तेने आतो निर्भर, तेने आतो निर्भर. तुका म्हणे कडे बैसो तेने असो निर्भर, तेने असो निर्भर, तेने असो निर्भर.
कडे बैसो तेने असो निर्भर तेने असो निर्भर तेने असो निर्भर योग भागे घरा येते सर्व शक्ती चालत सर्व शक्ती चालत सर्व शक्ती चालत योग भाग्य घरा येते सर्व शक्ती चालत सर्व शक्ती चालत सर्व शक्ती चालत
कोना पुंडलिकवरद श्री ज्ञानदेव विठ्ठल काय म्हणतात महाराज? भवबळी विष्णुदास नाही नाश पावत, योग भाग्ये घरा येती सर्व शक्ती चालत, पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंचील, योग भाग्ये घरा येती सर्व शक्ती चालत, तुका म्हणे कडे बैसो तेने असो निर्भर, योग भाग्ये घरा येती सर्व शक्ती चालत, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संताचिया, जेने पंढरी सारिखाच्या पोला धामणगाव केला, वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला, जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला, त्या श्री संत सद्गुरुमान कोजी चरणी साष्टांग मी घातीला, विढाला भावबळे विष्णुदास नाही नाश पावत, योग भाग्ये घरा येती सर्व शक्ती चालत. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्त्वाचा वैष्णवांचा विशेष महिमा वर्णन करणारा गोड असा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज 3 पद्धतीने वैष्णवाचं वर्णन करतात. अभंगाच्या पहिल्या चरणातला उत्तरार्ध, अभंगाच्या दुसऱ्या चरणातला उत्तरार्ध आणि अभंगाच्या चौथ्या चरणातला उत्तरार्ध. अभंगाच्या पहिल्या चरणातला उत्तरार्ध असा आहे, नाही नाश पावत
अभंगाच्या दुसऱ्या चरणातला उत्तरार्ध आहे सर्व शक्ती चालत, आणि अभंगाच्या चौथ्या चरणात उत्तरार्ध आहे तेने असो निर्भर. याचा अर्थ पहिल्या चरणामध्ये नाही नाश पावत म्हणजे अविनाशीपणा, सर्व शक्ती चालत म्हणजे संपन्नता, आणि तेने असो निर्भर म्हणजे निर्भरता. थोडक्यात अविनाशिता, संपन्नता आणि निर्भरता या 3 गुणांनी जे युक्त आहेत त्यांना वैष्णव म्हणायचं. हे 3 गुण वैष्णवाकडे येण्याला कारण काय, तर या अभंगातलं 3रं चरण आहे पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंचील. विठाला पवित्र भूमी असणाऱ्या या भिवंडी संत एकनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे बीज तथा संत एकनाथ महाराजांचा षष्टीचा सोहळा हा परंपरेने आपल्या या मंदिरामध्ये चालत आलेला आहे. सद्गुरू भाऊरायांच्या कृपेने, त्यांच्याच प्रेरणेने आणि त्यांनी सुरू केलेला हा उत्सव, अत्यंत 100 पार पडलेला हा उत्सव, आणि या उत्सवामध्ये परमभाग्याने माझ्याकडे ही कीर्तनाची सेवा आहे. या अभंगामध्ये जे 3 महत्त्वाचे शब्द आहेत, अविनाशीपणा, संपन्नता आणि निर्भरता, या 3 गुणांनी जे युक्त आहेत त्यांचं नाव आहे संत एकनाथ महाराज. विठाला मी आपल्याला त्याचे खुलासे करून पुढे जातो. मी आपल्याला असं सांगत होतो की या अभंगामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी वैष्णवाचा म्हणजे संतांचा विशेष महिमा वर्णन केलेला आहे. विशेष म्हणजे काय, काहीतरी वेगळेपण. सामान्य वर्णन वेगळं असतं आणि विशेष वर्णन वेगळं असतं. सामान्य या शब्दाचा अर्थ आहे जे सर्वानुगत आहे त्याला सामान्य म्हटलं जातं, आणि विशेष या शब्दाचा अर्थ आहे जे काहींच्याच ठिकाणी आहे त्याला विशेष म्हटलं जातं. जे सगळीकडे असतं त्याला सामान्य म्हणा, आणि जे काहींच्याच ठिकाणी असतं त्याला विशेष म्हणा. या अभंगामध्ये महाराज वैष्णवाचा एक विशेष महिमा वर्णन करतात. काय विशेष महिमा, हा झाला एक सरळ अर्थ. मी थोडा वेगळा अर्थ सांगू का, सामान्य कुणाला म्हणायचं आणि विशेष कुणाला म्हणायचं. आपण साधारण व्यवहारामध्ये असं करतो, सामान्य म्हणजे साधं आणि विशेष म्हणजे महत्त्वाचं. आपण अर्थ असं करतो, सामान्य म्हणजे साधं आणि विशेष म्हणजे महत्त्वाचं. तत्त्वज्ञानाने असा अर्थ केला नाही. भारतीय तत्त्वज्ञान फार वेगळा अर्थ सांगतं. भारतीय तत्त्वज्ञान आम्हाला असं सांगतं, विशेष कुणाला म्हणायचं आणि सामान्य कुणाला म्हणायचं. तत्त्वज्ञानाची भाषा अशी आहे, मानवी जीवनामध्ये मी कुणीतरी सामान्य आहे असं म्हणून राहणं हेच माणसाचं विशेषपण आहे, आणि मानवी जीवनामध्ये मी कुणीतरी विशेष आहे असं म्हणून राहणं हेच माणसाचं सामान्यपण आहे. कळलं का? पहा, सामान्य आणि विशेष या शब्दाची थोडी वेगळी पण तात्विक प्रणालीतली ही व्याख्या आहे. विठाला आपल्याकडे लहान कुणाला म्हणायचं, मोठं कुणाला म्हणायचं. आपण काय व्याख्या केली, ज्याचं वय कमी आहे त्याला आपण म्हणतो लहान, आणि ज्याचं वय जास्त आहे त्याला आपण मोठा. याला एक दुसरे 2 शब्द आहेत. पहा, ज्याचं वय कमी आहे त्याला नेणतं म्हटलं जातं. शब्द जरा ऐकण्यात आहे का नाही मला माहीत नाही, पण आमच्याकडे पंढरपुराकडे हा जास्त शब्द वापरला जातो. आणि ज्याला कळतं म्हणजे वय जास्त आहे त्याला जाणतं म्हटलं जातं. बरोबर आहे? ज्याला कळतं त्याला जाणतं म्हणायचं, आणि ज्याला कळत नाही त्याला नेणतं म्हणायचं. म्हणजे ज्याचं वय कमी आहे त्याला नेणतं म्हणतात, आणि ज्याचं वय जास्त आहे त्याला जाणतं म्हणतात. ही झाली आपण केलेली व्याख्या. पण मला कधी कधी कळत नाही. ज्याला कळत नाही आपण त्याला नेणतं म्हणतो, आणि ज्याला कळतं त्याला आपण जाणतं म्हणतो. कीर्तनामध्ये वयाने कमी असलेली नेणती मुलंसुद्धा असतात, आणि कीर्तनामध्ये वयाने जास्त असलेली जाणती मंडळीसुद्धा असतात. आता 1-2-3 मुलं, लहान लहान मुलं बसलेली आहेत पहा कीर्तनामध्ये. आपण या मुलांना काय म्हणतो, ही नेणती आहेत. आणि आपण जी मोठी मोठी मंडळी बसलेली आहात आपण कोण आहात, जाणती आहात. कीर्तनामध्ये मध्ये मध्ये भजन सुरू असतं, विठ्ठल 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 भजन सुरू झालं की ही लहान मुलं लगेच टाळी वाजवतात, विठ्ठल विठ्ठल म्हणून. ती नेणती, आणि तुम्ही जाणती मात्र अशी हात बांधून बसलेले असतात. आता प्रश्न पडतो, जाणतं कुणाला म्हणायचं, नेणतं कुणाला म्हणायचं. विठाला आपण ज्याचं वय कमी आहे त्याला लहान म्हणतो, आणि ज्याचं वय जास्त आहे त्याला मोठा म्हणतो. पण तत्त्वज्ञानाने व्याख्या अशी केली आहे, मानवी जीवनामध्ये मी कुणीतरी लहान आहे असं म्हणून राहणं हे खरं माणसाचं मोठेपण आहे, आणि मी कुणीतरी मोठं आहे असं म्हणून राहणं हे माणसाचं खरं लहानपण आहे. आता थोडं याच्यातला आणखीन एक भाव सांगतो. लहान असलेला मोठा होणं सहज शक्य आहे, पण एकदा मोठा झाल्यानंतर पुन्हा लहान होणं फार कठीण आहे. ऐका, माझं बोलणं पटतंय का?
लहान असलेला मोठा होणं सहज शक्य आहे. इथं काही मंडळी जुनी मंडळी आहेत, आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे भानुदास महाराज जवळजवळ 10, 12, 15 वर्ष झालं ते मला पाहत आहेत. समजा भानुदास महाराजांनी तुम्हा सगळ्या भिवंडीकरांना जर असं सांगितलं, नाही हो हे जयवंत महाराजांना मी 15 वर्षापूर्वी बघत होतो तेव्हा फार ते लहान होते, आता बरेच मोठे झालेले आहेत, गालीच्या सुद्धा कमी पडायला लागला, इतके मोठे झाले असं म्हणायला लागले. ठीक आहे, वय वाढलं तसा तसा माणूस मोठा झाला. म्हणजे एखादा लहान असलेला मनुष्य मोठा होणं हे शक्य आहे हो, पण एकदा मोठेपणा आल्यानंतर पुन्हा लहान होणं हे फार कठीण आहे. तुम्हाला ज्ञानेश्वरीतली एक पहिल्या अध्यायातली ओवी सांगून पुढे जातो. जर आपण ज्ञानेश्वरीचं चिंतन करत असाल तर ही ओवी आवर्जून ऐका. ज्ञानोबारायांनी जे भगवान श्रीकृष्णाचं वर्णन केलंय ते फार गोड केलंय. ज्ञानोबाराय सांगतात, हे कृष्णा तू कसा आहेस माहिती आहे का, देखा नवल तया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्य पार्थाचे करीतो असे. जवळजवळ पहिल्या अध्यायातली ही सगळ्यांच्या पाठातली ओवी आहे. या ओवीचा भाव काय आहे की अर्जुनाच्या रथाचं सारथ्य भगवान श्रीकृष्णाने केलेलं आहे आणि मग त्या अर्जुनाच्या रथाच्या दोऱ्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या हातामध्ये आहेत. भगवान असे खाली बसलेले आहेत आणि अर्जुन मात्र त्या रथामध्ये पाठीमागं उंच आसनावर बसलेला आहे. जरा चित्र डोळ्यासमोर आणा. अर्जुन पाठीमागं बसलेला आहे आणि तो उंच आसनावर बसलेला आहे. भगवान खाली बसलेले आहेत. अर्जुनाच्या रथाच्या दोऱ्या त्याच्या हातामध्ये आहेत. आणि हे जेव्हा ज्ञानोबाराय पाहतात, मी ऐका, हे कोण पाहतंय? ज्ञानोबाराय. ज्ञानोबाराय जेव्हा पाहतात तेव्हा त्याच्यामध्ये भगवंताच्या या क्रियेचं त्यांना आश्चर्य वाटायला लागलं. भगवंताच्या या क्रियेचं त्यांना आश्चर्य वाटायला लागलं. आश्चर्य वाटायला लागलं म्हणून त्यांनी नवल शब्द वापरला. आणि मग ज्ञानोबाराय त्या देवाकडे बघून म्हणतात, हे कृष्णा देखा नवल तया प्रभूचे. काय प्रभूचे नवल? अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्य पार्थाचे करीतो असे. अरे अर्जुनाच्या रथाचं तू सारथ्य करायला लागला, याचा अर्थ काय? जगाचा मालक असलेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा नोकराच्या भूमिकेमध्ये आहे आणि सेवकाच्या भूमिकेमध्ये असलेले अर्जुन आता मालकाच्या भूमिकेमध्ये आहेत. ऐका, म्हणजे अर्जुन मालक म्हणून पाठीमागं बसलेला आहे आणि मालक असलेला परमात्मा सेवक म्हणून खाली बसलेला आहे. थोडं आणखीन गंमत सांगतो. अर्जुन सेवक आहे खरं तर आणि भगवान मालक आहेत, पण इथं उलटं झालंय. अर्जुन मालक झालाय आणि भगवान सेवक झालेत. आता थोडं पुढं बोलू. अर्जुन मालक झाला याचं नवल नाही, भगवान सेवक झाले याचं नवल आहे. लक्षात घ्या, अर्जुन मालक झाला याचं नवल नाही. आणि जर नवल असतं तर ज्ञानोबारायांनी असं म्हटलं असतं, देखा नवल तया पार्थाचे म्हटलं असतं. पण पार्थाचे शब्द नाहीये, देखा नवल तया प्रभूचे असा शब्द आहे. जरा थोडं गमतीने बोलू. अर्जुन खुर्चीवर बसला याचं नवल नाही, भगवान खाली बसले याचं नवल आहे. कारण आपुले ते थोरपण विसरला नारायण. नाहीतर आणखीन सोपं बोलतो, लहानाचं मोठं होणं शक्य आहे हो, पण मोठा झालेला पुन्हा लहान होणं फार कठीण आहे ना. जगाचा मालक असलेला भगवान लहान झाले हे कठीण आहे ना. नाही कळालं तर आणखीन सोपं उदाहरण देऊ. आमचे वडील एक वाक्य सांगत असतात. आता जुनी मंडळी, फडकरी मंडळी, आता या मंडळींना माहीत आहे, आमचे वडील असं सांगत असतात, टाळ वाजवणारा टाळकरी कीर्तनकार होऊ शकतो. टाळ वाजवणारा टाळकरी कीर्तनकार होऊ शकतो, पण एकदा कीर्तन करायला लागल्यानंतर तो काकड्याला हजर राहील याची गॅरंटी नाही. असं ते म्हणत असतात. तुम्ही माझ्याकडे कोणी रागाने बघू नका, ते सांगत असतात. याचा अर्थ काय? एकदा मोठेपणा आला की पुन्हा सामान्य होणं फार कठीण आहे. पण मोठेपणा येऊनही जो सामान्य भूमिकेमध्ये येतो तो खरा मोठा. विठाला मला सामान्य आणि विशेष हे दोन शब्द सांगायचे होते. मला जास्त विस्तार करायचा नाही. विशेष म्हणजे काहीतरी वेगळं असणं. आपल्याकडे तत्वज्ञानामध्ये अयम घटा हा म्हणजे हा घट आहे असं वर्णन आहे. अयम घटा हा घट आहे. आणि जर दुसरं वाक्य वापरलं, शुक्लो घटा हा म्हणजे हा घट पांढरा आहे. याचा अर्थ काय? अयम घटा हे घटाचं सामान्य वर्णन आहे आणि शुक्लो घटा हे घटाचं विशेष वर्णन आहे. कळलं का? बघा, विशेषणाने जे वर्णन केलं जातं ते विशेष वर्णन आहे. म्हणजे अयम घटा म्हणजे हा घट आहे, हे मडकं आहे. हे मडकं आहे हे मडक्याचं सामान्य वर्णन आहे, पण हे मडकं पांढरा आहे हे मडक्याचं विशेष वर्णन आहे. म्हणजे काहीतरी वेगळे पण तुम्हाला सांगावं लागेल तेव्हा ते विशेष असतं. वैष्णवाचं वर्णन अनेकांनी केलं, अनेकांनी वैष्णवाचं वर्णन केलेलं आहे, पण या अभंगामध्ये महाराज मात्र वैष्णवाचं एक विशेष वर्णन करतात. मी विशेष का म्हटलं? कारण या अभंगातल्या पहिल्या चरणातला उत्तरार्ध असा आहे, नाही नाश पावत.
कुणीतरी तुकाराम महाराजांना विचारलं असेल वैष्णव कुणाला म्हणायचं. तुकाराम महाराज सांगतात ज्याचा कधीही नाश होत नाही त्याला वैष्णव म्हणा. हे विशेष आहे, हे वेगळेपण आहे. मला वाटतं की देहूमध्ये तुकाराम महाराज एकनाथ महाराजांकडे पाहून हा अभंग लिहिला असेल, कारण तुकाराम महाराजांनी एकनाथ महाराजांचं वर्णन जणू काही या अभंगात केलं असं म्हणायला हरकत नाही. देहूमध्ये तुकाराम महाराज कीर्तनाला हा अभंग घेतला असेल आणि महाराजांनी सांगितलं असेल भाव बळे विष्णुदास नाही नाश पावत योग भाग्ये घरा येते सर्व शक्ती चालत. आणि मग या कीर्तनामध्ये ऐकत असताना एका श्रोत्याने म्हणजे ऐकणाऱ्याने महाराजांना हात वर केला आणि सांगितलं महाराज मला एक प्रश्न आहे. महाराजांना आनंद झाला. महाराजांनी विचारलं बोल काय प्रश्न आहे. तो म्हटला महाराज या अभंगामध्ये तुम्ही नाही नाश पावत असं बोलताना म्हणजे नाश होत नाही असं म्हणताना हो मला याच प्रमाणावर शंका आहे. तुकाराम महाराजांनी विचारलं काय शंका आहे. तो म्हटलं हे पहा तुकोबार आहे मी ज्ञानेश्वरी वाचून आलो. ऐका तो जो बोलणार आहे ना तो काय म्हटला मी ज्ञानेश्वरी वाचून आलो. मी रोज ज्ञानेश्वरीचं पारायण करतोय, रोज ज्ञानेश्वरीचं चिंतन करतोय. आणि बोलता बोलता तो महाराजांना म्हणायला लागला महाराज बहुतेक तुम्ही ज्ञानेश्वरी वाचत नाही काय की. तुकाराम महाराजांनाच विचारायला लागला. आता त्याची तर काय चूक आहे. बरेच महाराज लोक ज्ञानेश्वरी वाचत नाहीत, त्याची तर काय चूक आहे. आता त्यांना महाराजांनाच विचारलं ज्ञानेश्वरी वाचत नाही का. तुकोबारांनी सांगितलं नाही बाबा ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय आम्ही घरातून बाहेर पडत नाही. का रे बाबा तुला का वाटायला लागलं. तो म्हटला महाराज ज्ञानोबारांनी एक भूमिका सांगितलेली आहे आणि तुम्ही दुसरीच भूमिका सांगता. ते म्हटले कसं काय. ज्ञानेश्वर महाराज आम्हाला असं सांगतात उपजे ते नाशे नाशिले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. जवळजवळ सगळ्यांच्या पाठातली ओवी आहे. ज्ञानोबाराय आम्हाला सांगतात उपजे ते नाशे नाशिले पुनरपी दिसे. तुकाराम महाराजांनी विचारलं मग काय. तो म्हणायला लागला महाराज ज्ञानोबाराय बोलतात उपजे ते नाशे आणि तुम्ही मात्र या अभंगामध्ये म्हणता नाही नाश पावत. मग आता तुमचं खरं म्हणायचं का त्यांचं खरं म्हणायचं. म्हणून मी म्हणतोय की ज्ञानेश्वरी वाचून आल्यामुळे तुम्ही बोलत असलेल्या प्रमाणावर माझ्या मनात शंका आहे की ज्ञानोबाराय जर उपजेते नाशे म्हणत असतील तर तुम्ही कसं काय नाही नाश पावत म्हणायला लागला. महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं. महाराजांना आनंद वाटला आणि महाराजांनी सांगितलं एकतर तुला शंका उत्पन्न झाली प्रश्न विचारायला लागला याच्यात मला आनंद आहे. आणि दुसरी गोष्ट तो प्रश्न विचारताना तू ज्ञानेश्वरीचा आधार घेतला हे अधिक चांगलं आहे. कारण संदर्भ सुद्धा देताना चांगला द्यायला पाहिजे. संदर्भ देताना सुद्धा ज्याला ऑथेंटिक संदर्भ म्हटलं जातं व्यवस्थित संदर्भ म्हटलं जातं. त्यामुळे तू दिला संदर्भ तो ज्ञानेश्वरीचा दिलेला आहे. तुकाराम महाराजांनी त्याला विचारलं तुझ्या या प्रश्नाचं उत्तर देऊ का. तो म्हटला नाही महाराज थांबा मी फक्त ज्ञानेश्वरीच वाचतोय अशातला भाग नाही. मी तुमचा गाथाही रोज वाचतोय, रोज गाथाही वाचतोय. बरं म्हटले मग. तो म्हणायला लागला महाराज तुम्ही सांगितलेले अभंग बहुतेक तुमच्या लक्षात नाहीत. तुकाराम महाराजांना म्हणायला लागला बरं आता त्याची तर काय चूक आहे. बऱ्याच कीर्तनकारांचे कीर्तनाला घेतलेला अभंगच लक्षात नसतो, त्याची तर काय चूक आहे. त्यामुळे तो म्हणायला लागला महाराज बहुतेक तुम्हीच सांगितलेला अभंग तुमच्या लक्षात नाही काय की. महाराजांनी सांगितलं नाही बाबा असं का. तो म्हटला महाराज तुम्हीच आम्हाला एके ठिकाणी असं सांगितलंय तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर जे जे कर्म धर्म नाशिवंत. तो म्हणायला लागला महाराज तुमचे शब्द आहेत ना जे जे कर्म धर्म नाशिवंत याचा अर्थ ज्याला ज्याला निर्मिती आहे त्याचा त्याचा नाश आहे. तुकाराम महाराजांनी विचारलं मग काय. तो म्हटला महाराज मग तुम्ही या अभंगामध्ये सांगता जे जे कर्म धर्म नाशिवंत
आणि आत्ता कीर्तनाला घेतलेल्या अभंगामध्ये मात्र म्हणता नाही नाश पावत, हे असं कसं काय? तुकाराम महाराजांना आनंद वाटला. एकतर यांनी प्रश्न विचारलाय, पण संदर्भ ज्ञानेश्वरीचा घेतला आणि दुसरा गाथ्याचा दिला. महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं, झालं का तुझं बोलून, सांगू का उत्तर? तो म्हटला, महाराज थांबा, मी फक्त ज्ञानेश्वरी गाथाच वाचून आलोय अशातला भाग नाही, मी महाभारतही वाचून आलोय म्हटला. महाराजांनी विचारलं, महाभारत वाचून आला? हो, मी महाभारताचा एक दाखला देतो म्हटला. ते म्हटले काय? ते म्हटले, पहा, महाभारतामध्ये एक प्रकरण आहे, सगळ्याला माहीत प्रकरण आहे. काही नाही, ते धर्मराजाला तहान लागली आणि पाणी आणण्याकरिता नकुलाला, सहदेवाला, अर्जुनाला, ते भीमाला सगळ्यांना पाठवलं. ते तळ्याच्या जवळ गेले, ते पाण्याला हात लावला, तिथून एक अदृश्य शक्तीतून आवाज यायचा, माझ्या प्रश्नाची उत्तरं द्यावी लागतील, तसंच पाणी पिण्याचा प्रयत्न केला तर मरावं लागेल. या चौघांनी तसाच पाणी पिण्याचा प्रयत्न केला, चौघे मूर्छित पडले, मेले, असं महाभारताने वर्णन केलंय. सर ते शेवटी धर्मराजा गेले. माहीत आहे प्रकरण म्हणून मी धावतं बोलतोय. धर्मराजा गेले, त्या पाण्याला हात लावला, त्या अदृश्य शक्तीतून आवाज येला की माझ्या प्रश्नाची उत्तरं द्यावी लागतील, अन्यथा तुम्हाला तुमचे बंधू जसे गेले तसं तुलाही जावं लागेल. धर्मराजांनी सांगितलं, विचारा प्रश्न, माझ्या सतसत विवेक बुद्धीला जसं शक्य आहे तशी मी उत्तरं देतो. आणि मग त्या अदृश्य शक्तीने, म्हणजे कुणी यक्षाने प्रश्न विचारले आणि धर्मराजांनी त्याला उत्तरं दिली. यक्षाने विचारलेले प्रश्न आणि धर्मराजांनी दिलेली त्यांना उत्तरं, या दोघांच्या संवादातून महाभारतातील यक्ष प्रश्न नावाचं एक पुस्तक तयार झालं. पहा, महाभारतामध्ये एक यक्ष प्रश्न नावाचं प्रकरण आहे. मी आपल्याला 2 पुस्तकं सांगतो. बाजारामध्ये महाभारतातील यक्ष प्रश्न नावाचं एक पुस्तक मिळतं आणि दुसरं प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांचं सुद्धा यक्ष प्रश्न नावाचं एक पुस्तक मिळतं. दोन्ही पुस्तकं वाचण्यासारखे आहेत. प्राचार्य शिवाजीराव भोसले साहित्यिक आहेत, सगळ्यांनी नाव त्यांचं ऐकलं असणार आहे. तर त्यांनी अलीकडल्या काळामध्ये विचारलेल्या काही प्रश्नांचा विचार यक्ष प्रश्न याच सदरामध्ये मोडतो. आणि दुसरं महाभारतातील मग यक्ष प्रश्न. आता यक्षांनी प्रश्न विचारले म्हणून धर्मराजांनी उत्तरं दिली. त्या सगळ्या प्रश्नांचा उहापोह करणारी इतकी जरी आपल्याकडे वेळ नसली तरी त्याच्यातला एक प्रश्न आपल्या विषयाच्या संबंधाने आहे. एक प्रश्न आपल्या विषयाच्या संबंधाने. बारीक आहे का? काय प्रश्न आहे? यक्षाने धर्मराजाला विचारले, हे धर्मराजा, जगातील सर्वात मोठं आश्चर्य काय सांग. जगातील सर्वात मोठं आश्चर्य काय? त्याला जे उत्तर दिले ना धर्मराजांनी, तो महाभारतातला श्लोक जरा बारकाईने ऐका. त्याला उत्तर देताना धर्मराजाने असं सांगितलंय, अहनि अहनि भूतानि गच्छन्ति ह यमालयम, अहनि अहनि भूतानि गच्छन्ति ह यमालयम, शेषास्थावरमिष्यन्ति किमाश्चर्यम तत्परम. हा महाभारतातला श्लोक आहे. या श्लोकाचा अर्थ काय? धर्मराजाने यक्षाला सांगितलं, हे यक्षा, तू जगातलं सर्वात मोठं आश्चर्य विचारतोस ना? हो, मग नीट ऐक. अहनि अहनि भूतानि गच्छन्ति ह यमालयम. या जगामध्ये जे जे जन्माला आले ते सगळे गेले. जे जे जन्माला आले ते सगळे गेले. यक्षाने विचारलं, हे तर सरळच आहे, आश्चर्य काय? ते म्हटले, पुढला अर्धा ऐक, पुढला अर्धा श्लोक ऐक म्हणजे कळेल. बरीचशी माणसं अर्ध्या कीर्तनातून उठून जातात आणि कीर्तन कळालं नाही म्हणतात. असं होत नाही महाराज, कीर्तन पूर्ण ऐकावं लागतं, त्याच्याशिवाय कळत नाही. ते म्हटले, पुढला अर्धा ऐक. काय आहे पुढला अर्ध? ऐका. अहनि अहनि भूतानि गच्छन्ति ह यमालयम, शेषास्थावरमिष्यन्ति किमाश्चर्यम तत्परम. जे जे जीव या जगात जन्माला आले ते प्रत्येकजण गेले. पण एखादा माणूस गेला की गेलेल्या माणसाला पाहून जिवंत असलेला मनुष्य म्हणायला लागला, हा गेला पण मी जिवंत, याचा मानत असलेला आनंद हेच जगातलं आश्चर्य आहे. म्हटले, बाकी काही नाही. कारण यालाही जायचंच आहे ना, यालाही जायचं असताना सुद्धा हा मात्र त्याच्यापासून स्वतःला वेगळं समजायला लागला, हे जगातलं आश्चर्य आहे. समजा हा श्लोक फारसा नाही कळाला तर मी कबीर महाराजांचा एक हिंदीमधला दोहा देतो. कबीर महाराजांनी एके ठिकाणी असं लिहिलंय, 10 द्वारे का पिंजरा तामे पंछी कौन, 10 द्वारे का पिंजरा तामे पंछी कौन, रही बे तो अचरज है, नहीं रहे तो अचरज कौन. अचरज हा शब्द आश्चर्य या अर्थाने आहे. 10 दरवाजाचा हा देह नावाचा पिंजरा, तामे पंछी कौन, त्याच्यामध्ये असलेला जीव नावाचा पक्षी, रही बे तो अचरज है. थोडं पुढं बोलू. देह नावाच्या पिंजऱ्यामध्ये जीव नावाचा पक्षी कायम स्वरूपी राहिला तर आश्चर्य आहे. देह नावाच्या पिंजऱ्यातून जीव नावाचा पक्षी उडून गेला तर कशाचं आश्चर्य आहे? थोडं स्पष्ट बोलतो, माणूस जिवंत राहिला तर आश्चर्य आहे, माणूस गेला तर कशाचं आश्चर्य? कारण जन्माला आलाय म्हटल्यानंतर जाणारच आहे ना. याहीपेक्षा युक्तिवादाने उत्तर देतो. ही मी 2 प्रमाणं दिली. ऐका. आपले कुणीतरी नातेवाईक आपल्या दवाखान्यामध्ये अतिदक्षता विभागामध्ये ॲडमिट असतात आणि मग त्याला ICU वगैरे म्हटलं जातं आणि मग आपण त्यांना भेटायला निघतो. मग कुणीतरी अगोदर आपले नातेवाईक गेलेले असतात, ते भेटून आलेले असतात, आपण निघालेलो असतं.
आणि मग जात असताना नमस्कार वगैरे झाला. अहो कुठं निघाला, आपले पाहुणे नाहीत काय ॲडमिट, ते मोठं ऑपरेशन झालेलं, हो मी त्यांना बघायला निघालो. आपणही म्हणतो आम्ही त्यांना बघायला निघालो, मग आपण त्यांना विचारतो का हो कसे आहेत, तो बघून आलेला म्हणतो हो आणखीन जिवंत आहेत हो, म्हणजे याला आश्चर्य वाटायला लागलंय, मला हे सांगायचं आहे तुम्हाला. तो म्हणतो हो एवढं मोठं ऑपरेशन झालं तरी जिवंत आहेत हो, एवढा मोठा अपघात झाला तरी जिवंत आहेत हो. याचा अर्थ माणूस जिवंत राहिला की माणसाला आश्चर्य वाटतंय. याचा अर्थ धर्मराजा सांगतो की या जगात खरं तर जो जो जन्माला आला तो तो जाणार आहे. मग जर महाभारत आम्हाला सांगतं जे जे निर्माण झालंय त्याचा त्याचा नाश आहे, तर तुम्ही या अभंगात कसं काय म्हणता नाही नाश पावत. विठ्ठल महाराजांना आनंद वाटला, कारण यांनी एकतर प्रश्न विचारला आणि संदर्भ पहिला कशाचा घेतला, ज्ञानेश्वरी, दुसरा गाथ्याचा, तिसरा महाभारताचा. महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला विचारलं झालं का तुझं बोलून, देऊ का उत्तर. तो म्हटलं नाही नाही महाराज थांबा, मी ज्ञानेश्वरी गाथा महाभारतच वाचून आलोय अशातला भाग नाही, मी रामायण वाचून आलोय. मला कधी कधी आश्चर्य वाटतंय, ऐकणारा जर इतकं वाचून येत असेल तर सांगणाऱ्यांनी किती वाचून गेलं पाहिजे. आता त्या काळातला ऐकणारा एवढं वाचून आला. तो म्हटला महाराज मी रामायण वाचून आलोय. रामायणात काय अरे बाबा, तो म्हटला एक योग वसिष्ठातला विषय सांगायचा आहे, ऐका आता. हे योग वसिष्ठ म्हणजे काय, वसिष्ठांनी प्रभू रामचंद्रांना उपदेश केलेला जो ग्रंथ, जवळजवळ 32,000 श्लोकांचा ग्रंथ आहे. फार गोड आहे. काय आहे, बऱ्याच वेळेला आपल्याकडे असं होतं सर की मगाशी मी यक्ष प्रश्न सांगितले, खरं कधीतरी यक्ष प्रश्न काय आहेत हे विस्ताराने महाभारतातले ऐकले पाहिजे. सगळ्या प्रश्नांचा विचार कधीतरी एकदा केला पाहिजे. नाही सगळे प्रश्न एका बैठकीत झाले तर कमीत कमी टप्प्याटप्प्याने का होईना पण त्याचा विचार कधीतरी केला पाहिजे. योग वसिष्ठांचा नावाचा ग्रंथ 32,000 श्लोकांचा विचार जरी आपल्याला विस्ताराने नाही करता आला तर कमीत कमी त्या श्लोकांचा भाव काय आहे हे तरी आम्हाला लक्षात आलं पाहिजे. कारण हे ग्रंथ म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीची खरी ओळख आहे हो. आता ऐका, योग वसिष्ठ, वसिष्ठांनी प्रभू रामचंद्रांना उपदेश केला. त्याच्यामध्ये आपल्या विषयाच्या संबंधाने एक उपदेश आहे. पुष्कळ श्लोक आहेत, तेवढे सगळे श्लोक सांगायला माझ्याकडे काही अतिशय महत्त्वाचे श्लोक आहेत. भ्रमेनाहम भ्रमेण त्वं भ्रमेण उपासको जनाः भ्रमेण ईश्वर भावत्वं भ्रममूल इदम जगत, असे काही वेदांताचा पूर्ण विचार करणारे श्लोक योग वसिष्ठामध्ये आपल्याला दिसून येतात. पण मला त्या सगळ्या श्लोकांचा किंवा त्याची काही बारकावी सांगण्यात आत्ता वेळ घ्यायची नाही. आपल्या विषयाच्या संबंधाने एक श्लोक आहे, बारीक आहे का. तो श्लोक असा आहे, वसिष्ठ प्रभू रामचंद्रांना उपदेश करताना असं सांगतात, हे रामा नीट ऐक, सहैव मृत्युर व्रजती सहैव मृत्युर निषिदती गत्वा सुदीर्घ मद्वानम सह मृत्युर निवर्तते. भाषा मृत्यूच्या संबंधाने आहे, कारण चर्चा त्याचीच चालली आहे, नाही नाश पावत याच्या संबंधाने. वसिष्ठ रामाला सांगतात, रामा सहैव मृत्युर व्रजती सहैव मृत्युर निषिदती गत्वा सुदीर्घ मध्वानम सह मृत्युर निवर्तते. या श्लोकाचा अर्थ असा आहे, वसिष्ठ रामाला सांगतात, रामा मृत्यू हा माणसाच्या कायम बरोबर आहे. सकाळी झोपेतून उठल्याबरोबर जो आपल्या शेजारी असतो तो मृत्यूच असतो. आपण जेव्हा स्नान करायला निघतो तो मृत्यू आपल्या बरोबरच असतो. आपण पूजेला बसलो मृत्यू आपल्या बरोबरच असतो. आपण चहा नाश्ता घ्यायला लागलो मृत्यू आपल्या बरोबरच असतो. पहा, आपण ऑफिसला निघालो, सांगता येत नाही कधी गाठतो तो आपल्या बरोबर असतो. आपण दिवसभर ऑफिसमध्ये काम करायला लागलो, किती परिस्थिती आहे आज. बसल्या माणसं म्हणतात ना, अहो आम्ही मिळून दोघांनी दुपारी जेवण केलं आणि अर्धा तासात हा गेला. मृत्यू बरोबर आहे. आपण दिवसभर ऑफिसमध्ये काम करतो, मृत्यू बरोबरच असतो. ऑफिसमधून घरी यायला लागलो मृत्यू बरोबरच असतो. सायंकाळी आपण चहा पाणी केला मृत्यू बरोबर असतो. समजा आपण एखाद्या कार्यक्रमामध्ये गेलो मृत्यू आपल्या बरोबर असतो. एखाद्या मंडपात मंदिरामध्ये आपण बसलो गर्दीमध्ये शेजारीच असतो, बघू नका दिसत नसतो, लोक लगेच काळमुषा बैसला सेनानी उपजला प्राणी नराये संसारी बैसला सेनानी बैसला सेनानी काळमुषा उपजला प्राणी
कायम बरोबर आहे. तो नाही अशी वेळ नाही, सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो कायम बरोबर आहे. एवढ्यावर थांबत नाहीत. वशिष्ठ रामाला सांगतात, रामा गत्वा सुदीर्घ मध्वानम सह मृत्यूर निवर्तते. किती जरी या मृत्यूपासून दूर जायचं म्हटलं तरी जाता येत नाही. माझ्या माहितीप्रमाणे गरुड आणि गरुडाच्या आईची कथा सगळ्यांना माहिती आहे. मी जास्त वेळ घेण्याची गरज नाही आहे. म्हणजे आपल्याकडे असं सांगितलं जातं गमतीने की त्या गरुडाची आई आजारी होती म्हणे. मग ते रोज कोणतरी भेटायला यायचं, रोज. आता ते आजारी माणसाला भेटायला येण्याची संख्या भरपूर असते आणि ते भेटायला यायचे. ते गरुडाच्या आईला रोज कोणीतरी यायचं. ते ब्रह्मदेव ये, इंद्र ये, चंद्र ये. ती आई आपलं रोज सांगायची, गरुडा आज संध्याकाळी आले की म्हणायची ते इंद्र आला होता, ब्रह्म आला होता, चंद्र आला होता. ते गरुडाने सांगितलं, आई हे सगळे आलेले सांगत बसू नको. हां, यमदेवता ज्या दिवशी येते ना ती त्रासदायक आहे म्हटले. तो आला नाही पाहिजे भेटायला म्हटले. तो जर आला तर मग काहीतरी मला जरा आठवण करून दे, मग आपण काहीतरी सावध झालं पाहिजे. बाकीचे कोणी कितीही येऊ दे, त्याचं काही नसतंय म्हटलं. यम फक्त आला नाही पाहिजे म्हटलं. झालं, एके दिवशी यमदेवताच आली भेटायला आणि मग ते आईला भेटले. जाताना सांगितलं उद्या येतो असं म्हटलं आणि गेलं ते निघून. त्या आल्या आल्या संध्याकाळी गरुडाच्या आईने सांगितलं, अरे ते यम आला होता. हां, काय म्हटलं? उद्या येतो म्हटलं होता. उद्या येतो म्हटलं की ते गरुडाच्या लक्षात आलं हे घेऊन जायलाच येणार आहे. त्यानं सकाळी सूर्योदयाच्या अगोदरच आपल्या आईला पाठीवर घेतलं गरुडाने आणि लांब डोंगरामध्ये दरीमध्ये एका कपारीमध्ये गेला. कोसो दूर गेला की जिथं कोणालाही कळणार नाही अशा ठिकाणी गेला आणि झाडावर आपल्या आईला असं बसवलं आणि त्या झाडाच्या बुंध्याला अगदी छानपैकी टिकून शांतपणे बसला. म्हटला संध्याकाळीच घरी जायचं, यम तिथं येऊन वाट बघून जाईल म्हटले. काय त्याला असं बसला डोळे झाकून. तेवढ्यामध्ये यमराज तिथं आले. जय हरी त्याला केलं. ते गरुडाने बघितलं. ते म्हणले, अरे इथं कसं काय? ते म्हटलं नाही, इथंच यायचं होतं. ते म्हटले म्हणजे काय? तुला जयहरी केला तो याच्याकरता केला, मी काल तुझ्या घरी गेल्यानंतर तुझी आई घरी होते पण तुझ्या आईचा मृत्यू या डोंगरामध्ये या झाडाखाली लिहिलाय. मी विचार करत होतो इथं कोण घेऊन येणार, तू घेऊन आला म्हणून जयहरी, बाकी काही नाही म्हटले. तुला नमस्कार घालायला मी काय रिकामा आहे का म्हटले. याचा अर्थ मृत्यू सोडत नाही. गत्वा सुदीर्घ मध्वानम सह मृत्यूर निवर्तते. किती जरी दूर जायचं म्हटलं. आता बघा, आपण सगळी गृहस्थी मंडळी आहोत. जरी शहरामध्ये राहत असलो तरी आपल्याला काही गोष्टी माहीत आहेत. मांजराला कितीही दूर नेऊन सोडा ते बरोबर घरी येतं का नाही. बघा, मांजर आता आपल्याकडे पाळणं कमी झालं पण पूर्वी बघा जुन्या लोकांना माहिती आहे, कितीही दूर नेऊन सोडा ते बरोबर घरी येतं, त्याला बरोबर घर सापडतं. म्हणजे मी तर गमतीने असं सांगत असतो, एका माणसाला इतक्या दूर तो मांजराला सोडायला घेऊन गेला, एवढ्या दूर गेला, एवढ्या दूर गेला, एवढ्या दूर गेला, त्याचं घर सापडेना, मांजराच्या मागं घरी आला. अशी परिस्थिती आहे. कुठंही जाऊन सोडा ते मांजर बरोबर घरी येतं. तसं किती जरी दूर जायचं म्हटलं तरी मृत्यू हा गाठतो म्हणजे गाठतो. मग तो मनुष्य म्हणायला लागला, महाराज रामायण म्हणजे योग वशिष्ठ आम्हाला सांगतं जन्म म्हटलं की मृत्यू आहे, यत कृतकम तथा नित्यम. मग तुम्ही कसं काय या अभंगामध्ये म्हणता नाही नाश पावत. विठ्ठल महाराजांना आनंद वाटला. एक तर प्रश्न विचारलाय आणि प्रश्न विचारताना संदर्भ पहिला दिला ज्ञानेश्वरीचा, दुसरा संदर्भ दिला गाथ्याचा, तिसरा संदर्भ दिला महाभारताचा, चौथा संदर्भ दिला रामायणाचा. महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं, झालं का बाबा, सांगू का आता तरी? तो म्हटला, नाही महाराज थांबा, भिवंडीत कीर्तन असल्यामुळे मी साहित्य वाचून आलोय असं तो म्हटला. मी नाही म्हणत, मी त्याने सांगितलेलं फक्त सांगतो. इथं सगळे साहित्याचा अभ्यास करणारे सगळे बसलेले आहेत. मी थोडा साहित्याचा दाखला देतो. साहित्यामध्ये एक डॉक्टर जी कुलकर्णी म्हणून फार मोठे साहित्यिक होऊन गेले. तुम्ही गुगलला सर्च करा, खूप गूढ कथाकार. त्यांच्या कथा इतक्या प्रसिद्ध, पण त्या गूढ कथा म्हणजे तुम्हाला त्या कथेमध्ये बऱ्याच वेळेला जरी काल्पनिकता दिसत असली तरी त्याच्या पाठीमागटला आशय मात्र मानवी जीवनाचं सार सांगणारा आहे. अशा अनेक कथा त्यांच्या प्रसिद्ध आहेत. डॉक्टर जी कुलकर्णींनी एका कथेमध्ये एक प्रसंग रंगवलेला आहे. मला तो मृत्यू आणि जन्माच्या संबंधाने तेवढा सांगायचा आहे, कारण विषय आपला चालला आहे नाही नाश पावत. काय झालं, एकदा नर्मदेच्या काठावर, डॉक्टर जी कुलकर्णी असं लिहितात, एकदा नर्मदेच्या काठावर अश्वत्थाम्याची आणि गौतमाची गाठ पडली. अश्वत्थामा सप्तचिरंजीवापैकी एक. अश्वत्थाम्याची आणि गौतमाची गाठ पडली. दोघं एकमेकाला भेटले, पण भेटल्यानंतर अश्वत्थाम्याच्या चेहऱ्यावरची चिंता आणि अश्वत्थाम्याच्या चेहऱ्यावरचं दुःख पाहून गौतमाला आश्चर्य वाटलं.
गौतमाने विचारलं, अरे अश्वत्थामा, तू सप्तचिरंजीवामध्ये प्रमुख आहेस, याचा अर्थ तू मृत्यूला जिंकलेस. आणि मग जर तू मृत्यूला जिंकलेला असेल याचा अर्थ तुला मरण नाहीये, तरी तुझ्या चेहऱ्यावर चिंता दिसते, तरी तुझ्या चेहऱ्यावर दुःख दिसतं. माणसाला सगळ्यात मोठं दुःख असतं ते मृत्यूचं, आणि तेच तुला नाहीये, आणि तरी तुझा चेहरा रडवेला दिसतोय, दुःखी दिसतोय. काय कारण आहे रे बाबा, तुला दुःख तरी कसलं आहे? ऐका आता, अश्वत्थाम्यांनी सांगितलं, गौतमा, तुझ्या दुःखाला अंत आहे, माझ्या दुःखाला अंतच नाही म्हटलंय. गौतमाने विचारलं, अरे तुला दुःख तरी कसलं आहे? तू अमर आहेस ना, मृत्यूला जिंकलेस ना, मग कसलं दुःख आहे? अश्वत्थाम्यांनी इतकं गोड उत्तर दिलं. अश्वत्थाम्यांनी सांगितलं, गौतमा, तुझ्या दुःखाला अंत आहे, माझ्या दुःखाला अंत नाही. मला कसलं दुःख आहे म्हणून विचारतोस ना, मग नीट ऐक, मी मरत नाही हेच माझं दुःख आहे, बाकी काही नाही. लक्षात आलं का? पहा, बारकावाईत लक्षात घ्या, कथा कथेच्या ठिकाणी ठेवा, पण त्याच्यातला आशय काय? याचा अर्थ जन्म म्हटलं की मृत्यू हा निश्चित आहे. मग जर जन्म म्हटलं की जर मृत्यू असेल, आकार म्हटलं की तो जाणारा असेल, अवघाची आकार ग्रासी येला काळे, एकची निराळी हरीचे नाम, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. मग जर असं असेल तर महाराज तुम्ही कसं काय म्हणता, नाही नाश पावत? विठ्ठल महाराजांना आनंद आहे. एकतर प्रश्न विचारलाय, संदर्भ देताना ज्ञानेश्वरीचा, गाथ्याचा, महाभारताचा, रामायणाचा, साहित्याचा दिलाय. महाराजांनी विचारलं, आता तरी देऊ का उत्तर? तो म्हटला, आता द्या. खरं तर आणखीन आहे, पण सगळंच एका कीर्तनात सांगायचं नसतंय, हा आमचा महाराज नियम आहे. माझ्याकडे सर याच्यावर 11 कारण आहेत, पण मी 5च सांगितली, 6 राखून ठेवतो जरा. पण जाऊ द्या, मला सगळा विस्तार करायचा नाही, मुद्दा फक्त मांडायचा आहे. आता बारीक ऐका. नाही नाश पावत हे जे चाललंय का नाही, मग तुम्ही कसं काय म्हणता नाही नाश पावत? तुकाराम महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं आणि सांगितलं, बाबा, तू एवढा वेळ झाला मला प्रश्न विचारतोयस, मान्य आहे, तू या अभंगातला अर्धा तुकडा घेऊन मला प्रश्न विचारतोय, नाही नाश पावत, नाही नाश पावत. पण मी हे कोणाकरता म्हणलोय त्याच्या अगोदरचा शब्द ऐक ना, विष्णुदास नाही नाश पावत असा आहे, बरोबर आहे? जरा पलीकडे या, मी थोडा अभंग हा पहिल्या चरणात पलीकडून सोडवतोय, मागून सोडवतोय. नाही नाश पावत, पण कोण? विष्णुदास नाही नाश पावत. विष्णुदास या शब्दाचा अर्थ काय? विष्णूचा दास म्हणजे कोण? वैष्णव म्हणजे कोण? भक्त म्हणजे कोण? संत. आणि त्यांची व्याख्या करताना ज्ञानोबारांनी 2 शब्दात केलेली आहे. मी सगळ्या व्याख्या सांगण्यात वेळ घेत नाही, पण ज्ञानोबारांनी केलेली एवढी गोड व्याख्या आहे. ज्ञानोबाराय सांगतात, संत कोण आहेत? आत्मज्ञाने चोखडी संत जे माझी रूपडी. ज्ञानोबाराय बोलतात, संत कोण आहेत? आत्मज्ञानाने जे चोख आहेत त्यांना संत म्हटलं जातं. याचा अर्थ आत्मानुभूती ज्यांच्याकडे आहे त्यांना संत म्हटलं जातं, त्यांना वैष्णव म्हटलं जातं, त्यांना विष्णुदास म्हटलं जातं. आणि मग तुकाराम महाराज त्याला सांगतात, बाबा, आत्मानुभूती ज्यांना प्राप्त झालेली असते किंवा जे आत्मानुभूतीमध्ये आहेत त्यांना हा देह राहिला काय आणि गेला काय याचा काही संबंध राहिलेला नसतो. कारण देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल, देह जाओ आतवारा हो, पांडुरंगी तोडबा हो, किंवा देह तवा आहे प्रारब्धाधीन, याचा मी का शिन भार वाहू माता, देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडीमल, तई शरीर भावना सती, इंद्रिय विषय विसरती, जय सोहम भाव प्रतिती प्रगट होय. अशी कैक प्रमाण माझ्या डोळ्यासमोर आहेत. याचा अर्थ शरीराची कसलीही आसक्ती राहिलेली नसते. मग जर देहाची आसक्ती राहिलेली नसली तर मग हा देह राहिला काय गेला काय याचा अर्थ याचा काही संबंध राहिलेला नाही. याचा अर्थ विष्णुदासाच्या संबंधाने विचार केला तर त्यांचा कधीही नाश होत नाही. कळण्याकरता एक रामायणातला दाखला देतो म्हणजे कळेल, एकाच वाक्यात देतो, काही नाही. आपल्याला माहीत असलेला प्रसंग जिथं बोलायचा तिथं घेऊन जातो. वाली मेला आणि तारा रडायला लागली. वाली मेला, ते सुग्रीवानी ते रामचंद्र प्रभूंनी मारलं. ते सुग्रीवालीचं युद्ध स्वतंत्र पद्धतीने ऐकण्यासारखं आहे. प्रभू रामचंद्रांनी सुग्रीवाला मदत केली. खरं तर इतकं गोड चिंतन आहे. मी आपल्या सगळ्या भिवंडीकरांना एक साधा प्रश्न विचारतो. ओके, मला आपण सगळी रामायणाचे अभ्यासक आहात. वाली आणि सुग्रीव याच्यात सामर्थ्यवान कोण होतं? हो, वाली होता, बरोबर आहे. सुग्रीव एवढा ताकदवान नव्हता. रामाने मैत्री सुग्रीवाबरोबर केली का वालीबरोबर केली? मला एक सांगा, मैत्री दुबळ्याबरोबर करायची असते का सत्ताधीशाबरोबर? आता सगळे कुणीकडे चालले, आपला काही ते विषय नाही, पण इकडं कोण पडीकबाजीकडे कोण यायला लागले त्यातलेच फुटून चालले तिकडं, बरोबर आहे. म्हणजे दुबळ्याबरोबर कोण करत नाही. राम
प्रभूंनी मात्र सुग्रीवाबरोबर मैत्री केली. मला आश्चर्य वाटतंय का असं केलं असेल. याची 2 कारणं सांगतो, ऐका. एक कारण इतकं महत्त्वाचं आहे रामायणामध्ये. प्रभू रामचंद्र जेव्हा सीता शोध करायला निघालेले होते आणि सीता शोध करत असताना प्रभू रामचंद्रांची जेव्हा शबरीची गाठ पडली, ऐका, शबरीची गाठ पडली, ते भरपूर चर्चा आहे. आणि शबरीने प्रभू रामचंद्रांना असं सांगितलं की प्रभू काळजी करू नका, थोडं पुढं गेल्यानंतर तुम्हाला सुग्रीव भेटेल, त्या सुग्रीवाबरोबर तुम्ही मैत्री करा, तो सुग्रीव तुम्हाला सीता शोध करण्याकरता मदत करेल. आलं. राम आणि लक्ष्मण जेव्हा सीता शोध करत निघाले पुढं, तेव्हा सुग्रीव वाली हा सगळा इतिहास जेव्हा कळाला, तेव्हा लक्ष्मणाने प्रभू रामचंद्रांना असं सांगितलंय, प्रभू या सुग्रीवाबरोबर मैत्री करण्याची ऐवजी वालीबरोबर मैत्री केलेली बरी ना, तो ताकदवान आहे, याच्याबरोबर कसं काय. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, लक्ष्मणा जरी ताकदवान वाली असला तरी सुग्रीवाबरोबर मैत्री का करायची, कारण शबरीनं नाव कोणाचं घेतलंय, सुग्रीवाचं. आणि शबरी संत आहे आणि संतांच्या मुखातला शब्द खोटा होऊ द्यायचा नाही, म्हणून रामचंद्र प्रभूंनी केलेली ही लीला आहे, लक्षात घ्या. कारण वचन न मोडी बोली देते. एक विचार, एक उत्तर. आता दुसरं सांगतो. आता आणखीन एक ऐका. काय आहे, मला कधी कधी आश्चर्य वाटतंय. जर मी एक छोटं भविष्य व्यक्त करतो, रामचंद्र प्रभूंनी सुग्रीवाच्या ऐवजी जर वालीबरोबर मैत्री केली असती असं म्हणतोय. तुम्हाला सांगू का, वालीबरोबर जर मैत्री केली असती तर रावण स्वतःहून सीतामाईला घेऊन आला असता, प्रभू रामचंद्रांच्या पदरात टाकलं असतं, परत या भानगडीत पडणार नाही असा हात जोडून गेला असता. का, कारण वालीची ताकद काय आहे हे रावणाला चांगलं माहीत होती. आठवतंय का आता तुम्हाला, त्या वालीने रावणाला आपला मुलगा अंगद त्याच्या पाळण्यावर उलट बांधलं होतं खेळणं म्हणून, बरोबर आहे. आता पुन्हा माझा एक प्रश्न आहे, मग जर वाली एवढा सामर्थ्यवान होता तर त्यांनीच रावणाला मारायचं, त्याच्याकरता प्रभू रामचंद्रांनी येण्याची काय गरज आहे. त्याचं उत्तर अध्यात्म रामायणाने वालीच्या स्वभावात दिलंय. त्याचं उत्तरही स्वभावात दिलंय. वाली जरी एवढा सामर्थ्यवान असला तरी वाली हा व्यक्तिनिष्ठ होता, तो समाजनिष्ठ नव्हता, समष्टीचा विचार करणारा नव्हता, व्यष्टीचा विचार करणारा होता. सोप्या शब्दात सांगतो, वाली असा विचार करायचा, रावणाने जर आपल्याला काही त्रास दिला तर आपण त्याचं बघू, बाकीच्याला काय काय करेना, आपल्याला काय घेणं देणं, या वृत्तीतला वाली होता. नाही कळालं तर उदाहरण देऊ का, आपल्या नळाला पाणी आलं ना, विषय संपला, बाकीचे नळ बंद का पण ना, आपल्याला काय घेणं देणं, या वृत्तीची जी माणसं ती वालीची वंशच अलीकडल्या काळातली. आता बघा तुम्ही, माणसं अशी संकुचित वृत्तीची आहेत, वाली असा संकुचित होता. त्यामुळे वालीने असा विचार संकुचित वृत्तीचा असल्यामुळे त्याच्याकडून हे धर्म कार्य होणारं नव्हतं, आणि ते धर्म कार्य करण्याकरिता म्हणून प्रभू रामचंद्रांना अवताराला यावं लागलं. हा त्यातला एक दुसरा अर्थ आहे. थोडंसं पुढं ऐका. झालं आता ते सुग्रीवाची मैत्री झाली, मैत्रीमध्ये एक करार ठरला. काय करार ठरला, प्रभू रामचंद्रांनी सुग्रीवाला वालीला मारण्याकरता मदत करायची आणि सुग्रीवाने प्रभू रामचंद्रांना सीता शोध करण्याकरता मदत करायची. झालं, ते वालीला मारलं, ते मागून बाण मारला वगैरे वगैरे सगळं झालं. आता पुढचं ऐका. वाली मेला तेव्हा त्याची पत्नी असलेली तारा रडायला लागली. आता रडत असताना त्या तारेने प्रभू रामचंद्रांकडे पाहिलं आणि सांगितलं, प्रभू तुम्ही माझ्या जीवनात अन्याय केला, तुम्ही मला दुःख दिलं, तुम्ही मला त्रास दिला, तुम्ही माझ्या जीवनामध्ये अनंत अशा पद्धतीची दुःख माझ्या पदरात टाकली. प्रभू रामचंद्रांना कळेना. प्रभूंनी विचार केला, मी वालीला मारलंय, हिला नाही त्रास दिला काही, हिला एका शब्दाने बोललो नाही. बोलता बोलता तारा म्हणायला लागली, प्रभू माझा पती गेला याचं जितकं दुःख आहे त्याच्यापेक्षा अधिक तुम्ही माझ्यावर अन्याय केला याचं जास्त दुःख आहे. आता तर प्रभू रामचंद्रांना काहीच कळेना. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, अगं तारे तू काय बोलते हे कळेना, जरा स्पष्ट बोल, तुझं बोलणं मला कळेना. मी गमतीने म्हणत असतो, एका बाईचं बोलणं रामाला कळालं नाही, बाकीच्याच काय घेऊन बसला आपलं, बसा हरिहरी करत इथं, काय कळणार आहे महाराज. आता ते प्रभू रामचंद्र, नाही कळालं जरा स्पष्ट सांग. तेव्हा तारेने जी स्पष्टता दिली ती महत्वाची आहे. तारेने सांगितलं, प्रभू स्त्रीच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठं दुःख असतं ते वैधव्याचं. स्त्रीच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठं दुःख असतं ते वैधव्याचं, आणि हे वैधव्याचं दुःख माझ्या पदरात जे पडलंय त्याचं कारण आहात तुम्ही. कारण तुम्ही माझ्या पतीला मारलं म्हणून मी वैधव्याचं दुःख माझ्या जीवनात आलं, आणि या दुःखाला कारण कोण आहात तर तुम्ही आहात. म्हणून मी तुम्हाला दूषण देते आहे की तुम्ही मला त्रास दिला.
आता प्रभू रामचंद्रांच्या लक्षात आलं. प्रभू रामचंद्रांनी तारेला एक प्रश्न केलाय, तो माझ्या विषयाच्या संबंधाने आहे. आता ऐका, प्रभू रामचंद्र तारेला सांगतात, तारे तू तुझा पती गेला म्हणतेस, पण मला सांग तू तुझा पती कोणाला म्हणतेस? वालीच्या देहाला पती म्हणतेस का वालीच्या आत्म्याला पती म्हणतेस? वालीच्या देहाला पती म्हणतेस का वालीच्या आत्म्याला पती म्हणतेस? जर देहाला पती म्हणत असतील तर देह तुझ्या समोर पडलाय, उचलून घेऊन जा. आणि जर आत्म्याला पती म्हणत असतील तर आत्मा कुणाचाच कधी मरत नाही, नाही नाश पावत. विठ्ठल त्यामुळे आत्मदृष्टीने वैष्णवाचा नाश कधीच नाही. देहदृष्टीने आहेच, नाही असं नाही. देहदृष्टीने म्हणजे तो वैष्णवाचा म्हणत नाही, इतरांचा आहेच. पण आत्मदृष्टीने जर विचार केला तर कधीच कुणाचा नाश नाही. कारण त्या आत्मतत्वाला जन्मच नाही तर मरण म्हणायचा विषय येत नाही. जन्म आणि मरण देहाला आहे, आत्मतत्वाला नाही. आणि हे आत्मतत्व ज्यांना कळालेलं आहे ते संत आहेत, ते वैष्णव आहेत. म्हणून विष्णुदास कधीही नाश पावत नाहीत. कुणीतरी महाराजांना विचारलं, महाराज विष्णुदास अविनाशी पदापर्यंत जातात, त्याच्याकरता त्यांनी कोणत्या बळाचा वापर केला? त्या बळाचं नाव अभंगाच्या पहिल्या चरणात. भाव बळ विष्णुदास, 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 भाव बळ विष्णुदास. योग भाग्य घरा येते, नाही नाश पावत, नाही नाश पावत. योग भाग्य घरा येते, योग भाग्य घरा येते. भावबळे विष्णुदास नाही नाश पावत. अभंगाच्या पहिल्या चरणातल्या पूर्वार्धामध्ये भाव हा शब्द आलेला आहे. महाराज सांगतात विष्णुदासाच्या ठिकाणी जे बळ आहे त्या बळाचं नाव सांगितलंय भावबळ. हे भाव भाव म्हणजे तरी नेमकं काय? भाव या शब्दाची व्याख्या काय? मी तुम्हाला दोन व्याख्या सांगतो, एक समाजशास्त्रातून सांगतो आणि एक भक्तिशास्त्रातून सांगतो. समाजशास्त्राने व्याख्या अशी केलेली आहे, अंतःकरणातून वाहणारा निर्विकल्प प्रवाह त्याला म्हटलं जातं भाव. म्हणजे कोणत्याही पद्धतीचा विकल्प नाही, कोणत्याही पद्धतीचा विकार नाही, कोणत्याही पद्धतीची आडकाठी नाही, त्याला भाव म्हटलं जातं. कसलाही विकार विकल्प नाही आहे त्याला भाव म्हणा. कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे, याला भाव म्हणा. हा भाव शब्दाचा एक अर्थ. आता दुसरा अर्थ सांगतो. भाव या शब्दाचा विचार करताना भक्तिशास्त्राने दोन पद्धतीने केलेला आहे. भक्ताच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी निर्माण झालेलं जे प्रेम आहे याला भाव म्हटलं जातं. ही भावाची पहिली भूमिका. आणि भक्ताच्या विषयी भगवंताच्याच ठिकाणी निर्माण झालेलं जे प्रेम आहे याला भावाची उच्चतम भूमिका म्हटलं जातं. दोन्ही शब्द सांगतो. भक्ताच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी प्रेम याला भावाची पहिली भूमिका म्हणा, आणि भगवंताच्या ठिकाणी भक्ताविषयी निर्माण झालेलं प्रेम याला भावाची दुसरी भूमिका म्हणजे उच्चतम भूमिका म्हणा. आणखीन सोपं सांगतो. भक्त भगवंताकडे जाणं ही भावाची पहिली भूमिका आहे, आणि भगवान स्वतःहून भक्ताकडे येणं ही भावाची दुसरी भूमिका आहे. सुखे येतो घरा नारायण किंवा द्वारकेचा राणा पांडवा घरी. देव स्वतःहून येतात महाराज. 10 चाले मागे मागे, अशी कितीतरी उदाहरणं आहेत की भगवान स्वतःहून तिथं जात आहेत, भगवान स्वतःहून त्यांच्याकडे येत आहेत. आणि भगवान स्वतःहून येणं याला एकच कारण असतं, देवा कारणे भावत अस्मात्, द्यावे न लगे फारसे वित्त, एवढाच विषय असतो. भावबळे
आकळे एरवी ना कळे करतळी आवडे तैसा हरी. महाराज ज्ञानोबारायचा आम्हाला सांगतात ना, भावाच्या बळानेच तो आकळला जातो, अन्य कोणत्याही बळाने तो आकळला जात नाही. भगवान स्वतःहून भक्ताकडे येणं हा भावाची उच्चतम भूमिका आहे. विठ्ठला आपल्याकडे फार गोड उदाहरणं दिलं जातं. भगवान स्वतःहून येणं, भक्त भगवंताकडे जाणं आणि भगवान स्वतःहून भक्ताकडे येणं, कितीतरी उदाहरणांनी आपल्याला स्पष्ट. महाभारतामध्ये विदुर काकांचं चरित्र फार गोड आहे या संबंधाने, सगळ्यांना माहीत असलेलं आहे. कौरव पांडवांच्या युद्धाच्या प्रसंगामध्ये, कौरव पांडवांचं युद्ध, आणि या युद्ध प्रसंगामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा दुर्योधनाकडे हे युद्ध होऊ नये ही चर्चा करण्याकरता गेले. याला कृष्ण शिष्टाई म्हटलं जातं. जसं रामायणामध्ये अंगद शिष्टाई, तशी महाभारतात ती कृष्ण शिष्टाई. युद्ध होऊ नये ही चर्चा करण्याकरता गेले. महाभारत जेव्हा मी वाचतो तेव्हा मला आश्चर्य वाटतं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा दुर्योधनाकडे युद्ध होऊ नये ही चर्चा करण्याकरता गेले, या वाक्यावर जरा मला शंकाच आहे. युद्ध होऊ नये म्हणून गेले का युद्ध व्हावं म्हणून गेले? खेळ तो येण्याची खळावा, आपण फक्त अंदाज लावावा. बरोबर आहे. बऱ्याचदा मधली माणसं मिटवायला जातात का वाढवायला जातात हे अख्ख्या महाराष्ट्राने गेल्या 5 वर्षात बघितलंय. मी सांगायची गरज नाही. काही माणसं मिटवत नाहीत, वाढवून ठेवतात. बऱ्याचदा ज्याला मिटवायला बोलवलं ती माणसं मिटवत नाहीत, काहीतरी वाढवून ठेवतात. तसं भगवान गेले, दुर्योधनाबरोबर बोलायला लागले. बोलता बोलता दुर्योधनाच्या मुखातून एक शब्द गेला, हे कृष्णा, सुईच्या टोकावर मावेल एवढी सुद्धा जमीन मी पांडवांना देणार नाही. हे ऐकल्याबरोबर भगवान तिथून उठले, निघायला लागले. शेवटी दुर्योधनाने सांगितलं, देवा जेवून जा, 2 घास जेवून जा, स्वयंपाक तयार आहे. नाही नाही मला भूक नाही. थोडं जेवून जा. नाही मला वेळ नाही. आता तो दुर्योधन, शेवटी दुर्योधन त्याच्याच वृत्तीने एकदम भगवंताला म्हटला, बरोबर आहे कृष्णा, आम्ही एवढी व्यवस्था केली तरी तुला जीव वाटत नाही. आमच्यातलं कुठलं तुला जीव हो वाटतं? तू नेहमी पांडवांच्याच घरचं खाणार, आमचं कुठलं जीव वाटतं? असं बोलला. आता पुढं गेलेले भगवान माघारी आले आणि भगवंतांनी सांगितलं, दुर्योधना तू जेवणाची व्यवस्था उत्तम केली आहे तरी मी तुझ्याकडे जेवत नाही. दुर्योधनाने विचारलं, का जेवत नाही? भगवंतांनी एवढं गोड उत्तर दिलं. भगवंतांनी सांगितलं, हे पहा दुर्योधना, तू जेवणाची व्यवस्था उत्तम केली आहे, पण जीव घालण्याच्या पाठीमागं तुझी भावना चांगली नाही, म्हणून मी तुझ्याकडे जेवत नाही म्हटले. मला ताटात काय पदार्थ आहेत हे महत्त्वाचं नाही आहे, ते कोणत्या भावनेने खाऊ घातले जातात हे महत्त्वाचं आहे. कारण अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. तो का म्हणे नको वरपंग देवा, घेई माझी सेवा भाव शुद्ध. देव तिथून निघाले, विदुर काकाच्या घरी गेले. बोलवलं होतं का? नाही. सुखे येतो घरा नारायण. स्वतःहून गेले, दरवाजा वाजवला. काका आहेत का? काकींनी दरवाजा उघडला आणि काकी पाहतात तर प्रत्यक्ष कृष्ण परमात्मा. रोज ज्या कृष्णाचं भजन करणाऱ्या काकी, आणि त्या काकीला प्रत्यक्ष कृष्ण दर्शन झालं. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा म्हणणारी काकी. असो ऐसा कोठे आठवचे नाही, देहीच विदेही भोगुदशा. पाहात पाहात राहिल्या, काही बोलावं कळेना. या म्हणायचं नाही, बसा म्हणायचं नाही, उगी बघत राहिल्या. शेवटी देवाने सांगितलं, अहो काकी, योगी जपी तपी स्वप्नांच्या योग्यांच्या स्वप्नात मी जात नाही, मी स्वतःहून तुमच्या घरी आलोय, या तरी म्हणा, बसा तरी म्हणा. काकीने तिथला चौरंग घेतला, मध्ये मांडला. काकी स्वतः त्या चौरंगावर बसल्या आणि देवाला सांगितलं, बसा खाली, बसा बसा बसा. देवही मांडी घालून बसले. हो, भूक लागली आहे, काहीतरी खायला द्या. ज्याच्या घरात भरपूर होतं तिथे एक घास खाल्ला नाही, ज्यांच्या घरात काहीच नाहीये तिथं मात्र मागायला लागला. काकीने इकडे तिकडे पाहिलं, 10-5 केळी पडलेल्या होत्या. त्या केळी घेतल्या, त्याच्या त्या साली काढल्या आणि त्या साली भगवंताला द्यायला सुरुवात केल्या आणि त्यातला गाभा स्वतःच खायला लागल्या. भगवानही मिटक्या मारून ते साली खात होता. बातमी विदुर काकांना कळाली. काका धावत येतात, पाहतात तर आपली बायको चौरंगावर बसली आहे, देव खाली बसलाय. आपली बायको चांगला गाभा खाते आहे आणि देव मात्र साली खातोय. हे बघितल्याबरोबर भगवंत विदुर काकांनी आपल्या बायकोच्या अंगाला हात लावला. कळतंय का काय काय करतेस, लक्षात येतंय का? एकदम त्या भानावर आल्या आणि देवाला म्हणावं लागल्या, माफ करा, चुकलं माझं, माफ करा. विदुर काकांनी देवाकडे पाहिलं आणि देवाला विचारलं, कृष्णा माझ्या बायकोला एक कळत नाही, पण तुला कळू नाही का रे म्हटले. ते म्हटले, काय कळायचं? अरे म्हटले, तू तरी सांगावं, मी देव आहे, मला असं खाली बसू नये, चौरंगावर बसवावं,
मी देव आहे, मला अशा साली खायला देऊ नये, गावा खायला द्यावा, तू तरी बोलावं ना. देवाने काय उत्तर दिलं ऐका. देवाने काकांकडे पाहिलं आणि विचारलं, काका मी सांगायला पाहिजे होतं आणि काकीने ऐकायला पाहिजे होतं, असं तुमचं म्हणणं आहे ना? हो. भगवान म्हणायला लागले, काका मला सांगा, सांगण्याकरता आणि ऐकण्याकरता किती जण लागतात? म्हटले दोघं, एक सांगणारा आणि एक ऐकणारा. भगवान म्हणायला लागले, काका सांगण्याकरता आणि ऐकण्याकरता दोघं लागतात, एक सांगणारा आणि एक ऐकणारा. इथं आम्ही दोघं एकच झालो, कोणी सांगायचं आणि कोणी ऐकायचं, याला म्हटलं जातं भाव. विठाला याला भाव म्हटलं जातं. आणि महाराज सांगतात, या भावाच्या बळाने, हे जे शुद्ध प्रेम आहे ना, या शुद्ध प्रेमाच्या बळाने भाव बळे विष्णुदास. विष्णुदासाकड, वैष्णवाकड बळ कशाचं आहे? तर या भावाचं आहे, या प्रेमाचं आहे, या भक्तीचं आहे. आणि या प्रेमाच्या, भक्तीच्या, भावाच्या बळावर अनियला रूपा बळे करुणी खळी हरिदासी अद्वयची द्वय झालीची नाकारण धरिले नारायण भक्ती सुख. या भक्तीच्या जोरावर किंवा धरिला पंढरीचा चोर, या सगळ्या प्रमाणांचा विचार केला तर भावभक्तीच्या जोरावर हे सगळं होत असतं. महाराज सांगतात, भाव बळे विष्णुदास नाही नाश पावत. आता महाराजांना विचारलं, महाराज अविनाशी पदापर्यंत हा भक्त गेला, याचा अर्थ काही रिद्धी सिद्धी यांनी प्राप्त केल्या का? तुकाराम महाराज सांगतात, या संतांनी रिद्धी सिद्धी प्राप्त केल्या नाहीत, या रिद्धी सिद्धी स्वतःहून संतांकडे आल्या. अभंगाचं दुसरं चरण. योग भाग्य घराले, योग भाग्य घराले, योग भाग्य घराले, योग भाग्य कराये, योग भाग्य घराले, योग भाग्य घराले, योग भाग्य घराले, योग भाग्य कराये, योग भाग्य कराये, योग भाग्य कराये. सर्व शक्ती चालत चालत सर्व शक्ती चालत सर्व शक्ती चालत योग भाग्य घराले, योग भाग्य घराले, योग भाग्य घराले. कुमार 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 जय जय विठोबार कुमार, जय जय विठोबार कुमार, जय 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 विठोबार कुमार, बोला पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव
भाववळी विष्णुदास नाही नाश पावत योग भाग्ये घरा येती सर्व शक्ती चालत विठाला विठाला या अभंगाचा विचार करताना पहिल्या चरणाचा विचार आपण आत्तापर्यंत थोडा करून आलो. भाववळी विष्णुदास नाही नाश पावत, नाही नाश पावत. कोण नाही नाश पावत? विष्णुदास नाही नाश पावत. का विष्णुदास नाही नाश पावत? भावबळे विष्णुदास नाही नाश पावत. भावाच्या बळामुळे आता तो विष्णुदास कसल्याही पद्धतीचा त्यांचा नाश होत नाही. याचा अर्थ आत्मानुभूती प्राप्त झालेली आहे आणि आत्मानुभूतीचा कधीही नाश होत नाही. या स्थितीमध्ये गेल्यामुळे आता योग भाग्ये घरा येती सर्व शक्ती चालत. योग भाग्य या शब्दाचा अर्थ योगाची रिद्धी सिद्धी असलेली जी भाग्य ती स्वतःहून वैष्णवाकडे आली. नीट ऐका, वैष्णवांना रिद्धी सिद्धी प्राप्त करण्याकरता प्रयत्न करायची गरज नाही. उलट त्या रिद्धी सिद्धी स्वतःहून वैष्णवाकडे आल्या. योगाची सगळी भाग्य स्वतःहून वैष्णवाकडे येऊ लागली. फार विचार खूप गोड आहे. रिद्धी सिद्धी स्वतःहून भगवंताकडे किंवा संतांकडे येत आहेत. स्वतःहून रिद्धी सिद्धी जर संतांकडे येत आहेत तर याचा अर्थ संतांच्या मुखातून जे शब्द आहेत, नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. याचं कारण, देवा जी मुक्ती तू देण्याकरता निघाला ती मुक्ती आमच्या घरी आहे, आमच्या पायाजवळ आहे. मोक्ष आम्हा घरी कामारी ये दासी अशी महाराजांची शब्द आहेत ना. जी मुक्ती तू द्यायला निघालास ती मुक्ती आमच्या घरात असेल तर तू मुक्ती कुठं द्यायला लागला? याचा अर्थ मुक्ती सुद्धा संतांना शोधत शोधत येते. मग मला बोलायचं आहे, जर मुक्ती संतांना शोधत शोधत येत असेल तर रिद्धी सिद्धी नावाची भाग्य संतांना शोधत शोधत येणार नाही का? ऐका, एकनाथ महाराजांचं चरित्र सांगतो. आपण ज्यांचा उत्सव करतोय, जो आपल्याला सद्गुरूंनी आत्तापर्यंत करून घेतलाय असं म्हणायला हरकत नाही. सद्गुरूंनी आपल्याकडून करून घेतला. नाथ महाराजांच्या चरित्रात फार गोड आहे. एकनाथ महाराज एक संपन्न जीवन, आध्यात्मिक आणि ऐश्वर्य या दोन्ही गोष्टींनी संपन्न जीवन. मला वाटतं की सगळ्या संतांची चरित्र ऐकत असताना सगळ्या संतांच्या चरित्रात काही अलौकिकता आहे, काही विशेष आहे. पण एकनाथ महाराजांच्या चरित्रामध्ये ऐहिकता आणि पारमार्थिकता या दोन्ही गोष्टींनी संपन्न असलेलं जीवन. म्हणजे जेव्हा मी नाथ महाराजांचे चरित्र, मी आपल्याला मगाशी बोललो, श्रावण महिन्यामध्ये बार्शीमध्ये एक महिनाभर मी चरित्र सांगितलं, तेव्हा एकनाथ महाराजांच्या चरित्रामध्ये सांगत असताना, वाचत असताना मला आश्चर्य वाटायचं. रोज दुपारी पुरणपोळीचं जीवन नाथ महाराजांच्या घरी असायचं. रोज म्हणजे संपन्न जीवन. महाराजांच्या घरातला सगळ्यात महत्त्वाची दोन गोष्ट जर बघायच्या झाल्या तर दुपारी भरपूर अन्नदान व्हायचं आणि सायंकाळी रोज ज्ञानदान व्हायचं. एकनाथ महाराजांचा हा दिनक्रमच. दुपारी अन्नदान करायचं आणि सायंकाळी मग कधी भागवत कथा सांगायची, कधी रामायण कथा सांगायची, कधी काय कधी काय. आपल्याकडे संतांच्या वाङ्मयाचा जर विचार केला तर एकनाथ महाराजांना इतकं वाङ्मय, विपुल प्रमाणामध्ये वाङ्मय दुसरं अन्य कुठं सापडणार नाही. सगळ्यात जास्त ग्रंथ जर कोणी लिहिले तर ते एकनाथ महाराजांनी. एकनाथ महाराजांचं एकनाथी भागवत पहा. नाथ महाराजांचं भागवत जवळजवळ 18,000 ओव्यांचं आहे. ते एकादश स्कंदावरची टीका. एकनाथ महाराजांनी केलेलं रामायण पहा, जवळजवळ 40,000 ओव्यांचं आहे. एकनाथ महाराजांचे अभंग पहा, जवळजवळ 4,500 अभंग नाथ महाराजांचे आहेत. नाथ महाराजांचे एक 8 ग्रंथ महत्त्वाचे सांगितले जातात. त्याच्यामध्ये स्वात्मसुख नावाचा ग्रंथ आहे, आनंद लहरी नावाचा ग्रंथ आहे, चिरंजीव पद नावाचा ग्रंथ आहे. या सगळ्या ग्रंथांचा हस्तामलक स्तोत्र, त्याच्यावर लिहिलेलं नाथांचं भाष्य आहे. भारुड नाथ महाराजांची मोठी प्रसिद्ध आहेत. एकनाथ महाराजांचं रोज सायंकाळी काही ना काहीतरी चालावं, रोज कुठलं तरी एक पुराण सांगावं. अहो, नाथ महाराजांच्या चरित्रात वर्णन असं आलेलं आहे की एकनाथ महाराजांचं भागवत ऐकण्याकरिता साक्षात गोदावरी माता स्त्रीच्या रूपामध्ये येऊन बसत असेल तर आणखीन काय वर्णन करावं सांगा. साक्षात गोदावरी माता स्त्रीच्या रूपामध्ये येऊन बसायची आणि ती गोदावरी एकनाथ महाराजांच्या मुखातून भागवत ऐकायची. इतकं गोड रोज चालायचं. एके दिवशी एकनाथ महाराजांकडे एक योगी आला भेटायला. योगी, माझा विषयच चाललाय, योग भाग्य घरा येत. एक योगी एकनाथ महाराजांकडे आला. आता तो योगी आणि मग तो एकनाथ महाराजांना म्हणायला लागला, नाथ महाराज मी योगी आहे.
नाथ महाराजांनी सांगितलं तुमचं स्वागत आहे, बोला. काही नाही म्हटले, मला तुमच्याबरोबर वादविवाद करायचा आहे, शास्त्रचर्चा. पूर्वीच्या काळामध्ये ते खंडन मंडन वादविवाद शास्त्रचर्चा चालायच्या. ते म्हटले शास्त्रचर्चा करायची आहे, वादविवाद करायचा आहे. एकनाथ महाराजांनी विचारलं कशा करता? एक तो म्हणायला लागला, नाही नाथ महाराज, मला वादविवादामध्ये शास्त्रचर्चेमध्ये सगळ्या पैठणकरांना दाखवून द्यायचं आहे की मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ, दाखवून द्यायचं आहे. एकनाथ महाराजांनी विचारलं एवढंच आहे ना? म्हटले हो. मग मी जाहीर करतो तुम्ही माझ्यापेक्षा श्रेष्ठ, कशाला चर्चा? ज्याला जे दिलं की भांडणं होत नाही, ज्याला जे पाहिजे ते दिले की भांडणं होत नाही. नाथ महाराजांनी सांगितलं तुम्हाला मोठेपणा पाहिजे देतो. नाही नाही म्हटलं, शास्त्रचर्चा करायची. आता आग्रह केला, सायंकाळ झालेली होती. नाथ महाराजांनी सांगितलं मुक्काम करा, उद्या सकाळी आपलं काय आहे ते बघू. तो म्हटलं ठीक आहे. आता तो योगी त्या रिद्धी सिद्धी मूर्त्या घेऊन आलेला, त्यांचं ते सगळं बरोबर ठेवावं लागतं त्यांना, सगळं पूजा अर्चा अमुक तमुक, भल्या मोठ्या पिशव्या असतात त्यांच्या त्या सगळ्या योगी लोकांच्या. म्हणजे आपल्याच फक्त वारकऱ्याच्या असतात अशातला माही नाही, त्यांचंही बरंच मोठं असतंय सगळं. ते सगळं मग आता पूजेचं साहित्य अमुक तमुक सगळं घेतलं त्यांनी ते, आणि मग ते आपलं आपलं बरोबर. बघा पूर्वी जुनी मंडळी, आता गुरुवरे भाऊरायांनाच आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे, जुनी मंडळी आपलं आपलं साहित्य आपल्याबरोबर असायचं पहा सगळं. आता आम्ही काही पंढरपूरचे वारकरी बघतो ना, गोपीचंद एकाचा, बुक्का दुसऱ्याचा, पाणी तिसऱ्याचं, आरसा चौथ्याचा, कपाळ याचं. गंधही नाही बरोबर हो, चालत नाही महाराज. आपला आपला गंध आपल्याजवळ पाहिजे. रोज नित्य ज्ञानेश्वरी वाचनाची ज्ञानेश्वरी बरोबर पाहिजे, रोजचा गाथा वाचण्याचा गाथा बरोबर पाहिजे, आपलं बरोबर असावं. त्यांनी सगळं ते आपलं बरोबर घेतलेलं. एका खोलीमध्ये त्यांना सगळी व्यवस्था केली, फरार केला, झोपी गेला. पहाटे 3 वाजता उठायचं, स्नान करायचं, आणि मग त्या रिद्धी सिद्धी मूर्तींची पूजा करायची. काय त्याचं अनुष्ठान साधना असेल ते. उठला 3 वाजता. 3 वाजता उठून पाहतोय तर त्या खोलीमध्ये रिद्धी सिद्धीच्या मूर्त्याच नाहीत. ज्या मूर्ती आपल्या बरोबर आहेत त्या मूर्त्याच नाही. इकडं तिकडं शोधायला लागला, कुठे गेल्या. एकदम त्यांनी खिडकीचा तो दरवाजा उघडला आणि अंगणामध्ये पाहिलं तर अंगणामध्ये लख्ख प्रकाश पडलेला. आणि त्याच्या पुढचं आश्चर्य, या सगळ्या रिद्धी सिद्धीच्या मूर्ती एकनाथ महाराजांच्या अंगणामध्ये कोणी झाडून काढतंय, कोणी सडा टाकतंय, कोणी रांगोळ काढतंय, कोणी पाणी भरायला लागलंय, सगळे कामं करत होते. या योग्याने विचार केला, या रिद्धी सिद्धींच्या जोरावर तर मी एकनाथ महाराजाला जिंकायला आलोय, आणि ज्यांच्या जोरावर आलो तेच फुटले, कसं काय जिंकायचं? म्हणजे असं झालं ना, हे गेले ना फुटून. म्हटले आता काय करायचं? हा बाहेर आला, त्या रिद्धी सिद्धींच्या पाया पडला, दोन्ही हात जोडले आणि त्या रिद्धी सिद्धींना विचारला, हो मी तुमच्या जोरावर तर ह्या एकनाथ महाराजांना शास्त्र चर्चेमध्ये जिंकण्याकरिता म्हणून इथं आलोय, आणि तुम्ही यांच्या घरी सेवा करताय, कसं काय शास्त्र चर्चा होणार? त्या रिद्धी सिद्धींनी फार गोड उत्तर दिलं. त्या रिद्धी सिद्धींनी सांगितलं, बाबा आम्हाला प्राप्त करण्याकरता तुला साधना करावी लागते, आम्हाला प्राप्त करण्याकरता तुला साधना करावी लागते, पण आमच्या ठिकाणी रिद्धित्व आणि सिद्धित्व येण्याकरिता आम्हाला मात्र संत एकनाथ महाराजांसारख्याची सेवा करावी लागते. योग भाग्ये घरा येती, सर्व शक्ती चालत. विठ्ठल एकाने नाथ महाराजांना तुकोबराने विचारलं, तुकोबर आहे कळालं, भावबळी विष्णुदास नाही नाश पावत, योग भाग्य घरा येते, सर्व शक्ती चालत. एक महत्वाचा तिसरा प्रश्न विचारला, का हो ह्या रिद्धी सिद्धी पांडुरंगाच्या दासी आहेत ना? म्हटले हो. मग पांडुरंगाच्या असलेल्या दासी या वैष्णवाकडे आल्या कशा काय? जे पांडुरंगाचं आहे ते पांडुरंगाकडेच किंवा भगवंताकडेच असायला पाहिजे, हे वैष्णवाकडे आलं कसं काय? तुकाराम महाराजांनी सांगितलं, तुझं काय झालंय, तुला व्यवहार माहीत नाही. म्हटले व्यवहार नाही? म्हटले तुला कायदाच माहीत नाही. कमीत कमी एका वकिलाकडनं तरी ऐका, म्हणजे एवढ्यावरनं तरी मला वकील म्हणा अशी म्हणायची वेळ आली आता माझ्यावर. कायदा माहीत नाही. ते म्हणते काय कायदा आहे? त्या कायद्याचा विचार अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये महाराजांनी केला. पित्याचे जे काय धन, पित्याचे जे काय धन, पित्याचे जे काय धन, पित्याचे काय धन, पित्याचे जे काय धन, पित्याचे जे काय धन, पित्याचे जे काय धन, पित्याचे जे काय धन.
पहिल्यापासूनच आलंय हो. पित्याचे कारण डबल प्रमाण म्हणल्याशिवाय बरंच वाटत नाही. रामदास महाराज काय ते आता फडावरची कीर्तनाची सवय लागलेली आहे. एकेरी म्हटलं की आपण कुठंतरी दुसरीकडे गेल्यासारखं वाटतं. त्यामुळे सवय लागली आपल्याला. पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंचित. महाराज सांगतात वडिलांचं जे आहे ते सगळं मुलालाच मिळतं ना. मला सांगा वडिलांचं जे आहे ते सगळं मुलाला मिळतं. तर थोडंसं एक वाक्य वाढवून सांगतो. वडिलांचं जे असतं ऐहिक ते कायद्याने सगळं मुलाला मिळतं, पण मुलाने वडिलांचं पारमार्थिक मात्र स्वतःहून घ्यावं लागतं. लक्षात घ्या, पारमार्थिक स्वतःहून घ्यावं लागतं. वडिलांचा जो पारमार्थिक वारसा आहे, ऐहिक वारसा त्याच्याकडे येणार आहे, ते काही चुकत नाही, ते जे काही कायद्याच्या नियमाप्रमाणे येणार आहे. पण पारमार्थिक वारसा मात्र वडिलांचा जो आहे तो मुलांनी स्वतःहून घेतला पाहिजे. आमच्याकडे कर्नाटकात एक पद्धत आहे. आमचा शिष्य परिवार जास्त आहे, आपल्याला मगाशी बोललो. आणि मग कर्नाटकामध्ये जर कोण आमच्याकडला वारकरी एखादा गेला तर आमच्या घरातलं कुणीतरी तिथं हजर राहायचं. कुणी वडील मी भाऊ कुणीतरी राहायचं. कशा करता तर ते जे गेलेले त्यांच्या गळ्यातली माळ काढायची आणि पुढल्या पिढीमध्ये द्यायची. म्हणजे त्यांच्यात जी कोणी 3-4 मुलं असतील त्यांच्यात एखादा कुणाला तरी द्यायची. बाबा पुढली वारी चालू ठेव, पुढला परमार्थ तू चालू ठेव. त्यानं ती माळ घ्यायची म्हणजे ती वारी घ्यायची. मी एकदा गेलो असं, तर ती माळ घेऊन होतो. त्यांना 4 मुलं. अहो एकही मुलगा येईना ती माळ घ्यायला. त्यातल्या एकाने सांगितलं महाराज तुम्हीच घेऊन जा. म्हटलं हा बंगला तुला माळ मला वेरे म्हटलं वडिलांचा. असं नाही ना, वडिलांचं ऐहिक आपल्याला येतं पण पारमार्थिक मात्र आपण स्वतःहून घ्यावं लागतं. हे जसं व्यवहार आहे, व्यवहारामध्ये असं आहे वडिलांचं सगळं मुलाला मिळतं. तसं तुकाराम महाराज म्हणतात परमार्थामध्ये या वैष्णवांचे वडील कोण आहेत तर विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. नाटामध्ये तुकोबारांचे शब्द आहेत. आणि त्यामुळे पांडुरंग हेच जर आईबाप असतील तर आई वडिलांचं जे आहे ते सगळं वैष्णवाला येतं. याचा अर्थ पांडुरंगाकडे असलेल्या रिद्धी सिद्धी या स्वतःहून वैष्णवाकडे येतात. पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंचील, योग भाग्ये घरा येती, सर्व शक्ती चालत. सरते शेवटी तुकाराम महाराजांनी सांगितलं भावबळे विष्णुदास नाही नाश पावत. 1 भावबळे विष्णुदास सर्व शक्ती चालत. 2 आणि सगळ्यात महत्वाचं भावाच्या बळाने युक्त असलेला हा विष्णुदास भगवंताच्या कडेवर बसत असल्यामुळे याला कसल्याही पद्धतीचं भय शिल्लक राहत नाही. अभंगाचं शेवटचं चरण
असो निर्भर. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात तुका म्हणे कडे वैसो. हा वैष्णव भगवंताच्या कडेवर बसल्यामुळे काय झालं, तेने असो निर्भर. हा निर्भर शब्द 3 पद्धतीने ऐका. निर्भर असा आहे बरं का. या निर्भर शब्दाचे 3 अर्थ. एक पहिला अर्थ असा आहे चिंतारहित होणं निर्भर. दुसरा अर्थ असा आहे तृप्त होणं निर्भर. आणि तिसरा अर्थ असा आहे परिपूर्ण होणं निर्भर. त्यामुळे हा वैष्णव भगवंताच्या कडेवर बसल्यामुळे चिंतारहित झालाय, तेने असो निर्भर. हा वैष्णव भगवत कडेवर बसल्यामुळे तृप्त झालेला आहे, तेने असो निर्भर. आणि हा वैष्णव भगवत कडेवर बसल्यामुळे परिपूर्ण झालेला आहे, तेने असो निर्भर. थोडक्यात वैष्णव कुणाला म्हणायचं की जो चिंतारहित आहे त्यांना वैष्णव म्हणा, जे तृप्त आहेत त्यांना वैष्णव म्हणा, आणि जे परिपूर्ण आहेत त्यांना वैष्णव म्हणा. मला वाटतं या 3 शब्दामध्ये जे बसत होते त्यांचं नाव आहे गुरुवरे बहुराया. त्यांचं नाव आहे. कारण ज्यांनी ज्यांनी बहुरायांना पाहिलं आणि ज्यांनी ज्यांनी बहुरायांना अनुभवलं किंवा ज्यांनी ज्यांनी त्यांचं भजन ऐकलं, त्यांच्या सान्निध्यामध्ये राहिले, त्यांना हे माझे 3ही शब्द पटतील. चिंतारहित असलेलं ते व्यक्तिमत्व आहे. अवघी चिंता वारली तृप्त असलेलं व्यक्तिमत्व आहे. ही तृप्ती निरंकुशा तृप्ती असलेलं व्यक्तिमत्व आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा शब्द सांगतो परिपूर्ण असलेलं व्यक्तिमत्व. मी हा परिपूर्ण शब्द जाणीवपूर्वक वापरतो. थोडं आणखीन एक तत्त्वज्ञानातला भाग सांगतो. अपूर्ण वेगळं, पूर्ण वेगळं आणि परिपूर्ण वेगळं. ऐका, अपूर्ण, पूर्ण आणि परिपूर्ण. पामर मनुष्य हा अपूर्ण असतो, मुक्त हा पूर्ण असतो, पण संत हे परिपूर्ण असतात. मी त्याचा बारकावा सांगतो. ज्यांच्याकडे ज्ञान नाही त्यांना अपूर्ण म्हणा, ज्यांच्याकडे ज्ञान आहे त्यांना पूर्ण म्हणा, पण असलेलं ज्ञान जगाला जे देत राहतात त्यांना परिपूर्ण म्हणा. त्यामुळे आपल्याकडलं अष्टपदी भजन हे परिपूर्ण मधलं आहे. अष्टपदी भजन हे परिपूर्ण मधलं आहे. का? कारण सेवितो हा रस वाटितो अनेका. त्याच्यामध्ये आपणही आनंद घ्यायचा असतो आणि हा आनंद लोकांना वाटायचाही असतो. आणि थोडं पुढं बोलू, तो मुक्त कंठाने वाटायचा असतो. त्याचं नाव अष्टपदी भजन असतं की जे मोकळ्या मनाने दिलं जातं. त्यामुळे महाराज सांगतात तुका म्हणे कडे वैसो तेने असो निर्भर. हा परिपूर्ण शब्दाचा अर्थ आहे. तुका म्हणे कडे बैसो तेने असो निर्भर हा तृप्त शब्दाचा अर्थ आहे. आणि तुका म्हणे कडे बैसो तेने असे निर्भर हा चिंतारहित शब्दाचा अर्थ आहे. याचा अर्थ त्याच्या कडेवर बसलो की कसलीही चिंता नाही. द्वारकेचे राजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा झोपलेले होते. रात्री 2 वाजता झोपेमध्ये राधे राधे म्हणून ओरडायला लागले. रात्री 2 वाजता राधे राधे म्हणून ओरडायला लागले. जवळ रुक्मिणी माता होत्या. रुक्मिणी मातेने असं अंगाला हात लावून उठवलं. अहो काय हे एवढं. आता त्या रुक्मिणी माता होत्या म्हणून हाताने उठवलं. आता पुढचं तुमच्या तुम्ही ओळखा. आपल्याला दांडकच आहे महाराज ते. एकदम उठवलं. काय चाललंय तुम्ही राधे राधे म्हणायला लागलात. एकदम देवाच्या लक्षात आलं. देव म्हटले काही नाही काही नाही. काही नाही म्हणजे कोण आहे ही राधा, कशामुळे तिचं नाव घेता, काय तिचा अधिकार. भगवंतांनी सांगितलं उद्या सकाळी दाखवतो. इंद्रायणी यमुनेच्या काठावर चल. यमुनेच्या काठावर घेऊन गेले. राधा कृष्ण भजनामध्ये अशी तल्लीन झालेली होती आणि भगवंतांनी मोठ्याने हाक मारली. रुक्मिणी सहित आलेले कृष्ण मोठ्याने हाक मारली. राधे म्हटल्याबरोबर राधा धावत आली कृष्णाकडे. भगवान राधेकडे धावतात, एकमेकाला कळकडून मिठी मारतात. रुक्मिणी मातेने कृष्णाला विचारलं अहो प्रभू हिचा अधिकार दाखवा. हे बघायला नाही आली मी, हिचा अधिकार काय आहे दाखवतो म्हटले. त्या यमुनेच्या काठावर एका बाजूला एक काठी उभा केली, दुसऱ्या बाजूला एक काठी उभा केली, मध्ये एक दोरी बांधली आणि भगवंतांनी एक पाण्याने भरलेला हंडा स्वतःच्या हाताने रुक्मिणीकडे दिला आणि रुक्मिणीला विचारलं रुक्मिणी मी पाण्याने भरून दिलेला हंडा तुला इकडल्या कडेवरनं तिकडल्या कडेवर या दोरीवरनं चालत जाता येईल का. आता त्या रुक्मिणी म्हटल्या काय अवघड आहे, तुम्ही काय परीक्षा घेऊन घ्यायला लागलात. अहो मी जगन्माता, मला काय अवघड आहे ते घेऊन जायला, द्या इकडं. तो घेतला आणि निघाल्याबरोबर मध्यभागीत गेल्याबरोबर ते विस्तीर्ण पात्र यमुनेचं डोळे गरगर फिरायला लागले आणि पाण्याच्या त्या हंड्यासहित नदीमध्ये पडल्याबरोबर भगवान आणि राधा हसायला लागले. रुक्मिणी माता बाहेर आल्या आणि रुक्मिणी मातेने सांगितलं प्रभू माझी जी परीक्षा घेतली ती ही राधेची घेऊन दाखवावर. भगवंतांनी सांगितलं तिची घ्यायची होती म्हणून तुझी अगोदर घेतली म्हटले, दाखवतो म्हटले. आणि मग भगवंतांनी पाण्याने तो भरलेला हंडा राधेच्या डोक्यावर दिला आणि राधेला सांगितलं राधे मी पाण्याने भरून दिलेला हंडा तुझ्या डोक्यावर दिलाय, हा हंडा घेऊन इकडून तिकडं जाशील का. आता ती राधेने सांगितलं कृष्णा
तुम्ही पाण्याने भरून दिलेला हंडा जर तुम्ही दिलेला असेल तर का जाणार नाही? तुम्ही असाल तर नक्की जाईल म्हटले. माझ्याच्याने शक्य नाही ते, पण तुम्ही असाल तर नक्की जाईल. आणि तो पाण्याने भरलेला हंडा घेऊन राधा इकडून तिकडे गेली. एवढंच नाही, तिकडून पुन्हा माघारी आली. रुक्मिणीने राधेला विचारलं, अगं राधे, मी तुझ्यापेक्षा वयाने ज्येष्ठ, अनुभवाने ज्येष्ठ, तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त पाहिले. हे एक नवीन शब्द आहे अलीकडे. आता म्हणत जाऊ नका तुम्ही, आम्ही सगळे सारखेच पावसाळे बघितले. तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त पाहिलेली. आणि असं असताना मी घाबरले, तू मात्र घाबरली नाही. एवढा मोठा पाण्याने भरलेला हंडा तू डोक्यावर घेऊन इकडं तिकडं गेली कशी काय आणि तिकडून इकडं आली कशी काय? राधेने दिलेलं उत्तर जरा कोरून ठेवा. राधेने सांगितलं, आईसाहेब, मी तो पाण्याने भरलेला हंडा घेऊन गेली नाही. भगवान श्रीकृष्णाने पाण्याने भरून दिलेला हंडाच मला इकडून तिकडं घेऊन गेला आणि तिकडून इकडं घेऊन आला. मी नाही घेऊन गेले, तोच मला घेऊन गेला. याचं कारण तुका म्हणे कडे बैसो तेने असो निर्भर, योग भाग्य घरा येते सर्व शक्ती चालत. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज कुंडली कवर दे हरी विठ्ठल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुका म्हणे कडे बैसो तेने असो निर्भर, योग भाग्य घरा येते सर्व शक्ती चालत. असो झालेली सेवा ज्ञानोबराय तुकोबारायांच्या चरणी, एकनाथ महाराजांच्या चरणी, सद्गुरू भाऊरायांच्या चरणी, मी ज्या परंपरेत आहे त्या संत सद्गुरू मानकोजी बोधले महाराजांच्या चरणी आणि आपल्या सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो. गेल्या अनेक वर्षापासून आदरणीय हरिभक्तीपरायण जगन्नाथ महाराज पाटील असतील आणि आपण सगळेजण असाल, आपल्या सर्वांमुळे इथे येण्याचा योग येतोय. आणि त्यानिमित्ताने भाऊरायांची आणि पर्यायाने संत एकनाथ महाराजांची आणि जगद्गुरू तुकोबाराय ज्ञानोबारायांची सेवा करण्याचं सद्भाग्य आपल्या सगळ्यांना लाभतं आहे. आपण एवढी मोठी भाग्यवान मंडळी आहोत की सद्गुरू भाऊरायांनी आपल्याकरता एवढी मोठी गोष्ट करून ठेवली. ज्यांना षष्टीला पैठणला जाता येत नाही त्यांच्याकरता पैठण इथं निर्माण केलं असं आहे. नाही आम्हाला पैठणला जाता येणं गर्दीच्यामुळे, तर इथं पैठणच निर्माण केलं. एकनाथ षष्टीला इथं या, नाथरायांच्या षष्टीच्या दिवशी नाथरायांच्या पुष्पवृष्टी करा. आपण पैठणला नाथरायांच्या जवळ आहोत असा अनुभव मिळेल. इतकी प्रासादिकता या मंदिरामध्ये आहे. पुन्हा एकदा ही सेवा भगवत चरणी समर्पित करतो. याच ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले गुरे रोवा गुरे मोठर करा क्षमा महाराज महाराज तुम्ही नाही विचार राहा विठार करा क्षमा महाराज महाराज तुम्ही ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा महाराज महाराज तुम्ही. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान.